नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे भारतातल्या काँग्रेसचा इतिहास, भारतातल्या काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशनं आणि याच काँग्रेसनी घडवलेल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरच्या चळवळी. या चळवळीचा अभ्यास करताना सुरुवात आपल्याला अर्थात कालखंडांपासून बघायची आहे. तर या कालखंडांमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्यानुसार एकूण 4 कालखंड होते आणि याच 4 कालखंडांची सुरुवात होते ते काँग्रेसच्या स्थापनेच्या कालखंडापासून. आता या कालखंडात घडलेल्या घडामोडी आणि महत्त्वाचे अधिवेशन नेमके कोणकोणते होते लक्षात घ्या. काँग्रेसचा स्थापनेचा कालखंड, आता या स्थापनेचा कालखंड जर आपण बघितला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 85 ते 1893 या दरम्यान आपल्याला हा कालखंड पाहायला मिळतो. ज्या कालखंडामध्ये जे नेते होते ते नेते होते ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम हे काँग्रेसचे महासचिव होते आणि महासचिव म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं मित्रांनो, ते काम साधारणतः 85 पासून 93 पर्यंत ते काँग्रेसचे महासचिव म्हणून काम करत होते. आता या काळामध्ये काँग्रेसचे नेते ते काँग्रेसचं धोरण ठरवणारे ते, आणि त्यामुळे काँग्रेसचं जे धोरण या कालखंडामध्ये होतं ते धोरण काय होतं तर लक्षात घ्या, काँग्रेस हा एक विरोधी पक्षाप्रमाणे काम करणारा पक्ष. काँग्रेस विरोधी पक्षाप्रमाणे, ओके. आता विरोधी पक्षाप्रमाणे म्हणजे काय तर विरोधी पक्ष जो काम करतो तो कशा पद्धतीने काम करतो तर तो 2 स्टेपमध्ये काम करतो. पहिली स्टेप आहे लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे, लोकांच्या मनामध्ये सरकार विरोधी जी भावना आहे ती भावना विधानसभेमध्ये संसदेमध्ये विधायक मार्गाने सरकारसमोर मांडायची. जर या माध्यमातून सरकारने जर कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही, सरकारने म्हणणं ऐकून घेतलं नाही, सरकारने त्यावरती कार्यवाही केली नाही, तर पुढची स्टेप सरकारच्या विरोधात लोकांच्या माध्यमातून चळवळ उभी करायची. त्यामुळे विधायक मार्ग आणि चळवळीचा मार्ग हे दोन्ही मार्ग या विरोधी पक्षाकडे असतात आणि त्याच पद्धतीचं कार्य 1885 ते 1893 या दरम्यान आपल्याकडे चालू होतं. दुसरी गोष्ट, दादाभाई नौरोजी यांच्याच विचारांवर आधारित या काळामध्ये ठरवलं गेलं होतं की जे काम असणार आहे ते काम 2 प्रकारचं असणार आहे, एक भारतात आणि 2 ब्रिटनमध्ये. आता जे ब्रिटनमध्ये जे भारतात काम असणार आहे ते काम काय असणार आहे तर ते काम असणार आहे काँग्रेसचं अधिवेशन. भारतामध्ये कुठल्याही प्रकारे काँग्रेसच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण काय करायचं तर भारतीय लोकांमध्ये, भारतीय जनमानसामध्ये इंग्रज विरोधी भावना निर्माण करायची किंवा इंग्रज विरोधी एकत्रीकरण तयार करायचं किंवा भारतीय समाजाला एक गट्टा, एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं, जे व्यासपीठ राष्ट्रीय स्तरावरचं सर्वसमावेशक राजकीय व्यासपीठ असेल. आणि हे व्यासपीठ उभं करून देण्याचं काम काँग्रेसच्या अधिवेशनाच्या माध्यमातून भारतात करणं. आणि ब्रिटनमध्ये काय काम करायचं तर ब्रिटनमध्ये याच काँग्रेसची एक संघटना स्थापन करायची, त्याला नाव दिलं गेलं ब्रिटिश काँग्रेस समिती. सर विल्यम वेडरबर्न यांच्या माध्यमातून ही समिती स्थापन केली गेली. ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी यांनी मार्गदर्शन केलं. या माध्यमातून स्थापन झालेली ही समिती, जी समिती भारतामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे जे कार्य होते त्या कार्याचा प्रचार आणि प्रसार लंडनमध्ये करणार. त्याचप्रमाणे भारतीय प्रश्नांसाठी इंग्लंडमधल्या लोकांना जागरूक बनवणार आणि त्या इंग्लंडमधल्या लोकांच्या माध्यमातून इंग्लंडच्या पार्लमेंटवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करणार. यातनंच बघा, चार्ल्स ब्रॅडला नावाचे जे एक व्यक्ती होते, जे संसद होते तिथले, की ज्या व्यक्तींनी ब्रिटनचे संसद म्हणून काम केलं, परंतु ते काम करताना त्यांनी भारतीय प्रश्न जोरदार या ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडण्याची कामं केली. जे मजूर पक्षाचे काय होते तर खासदार होते किंवा मजूर पक्षाचे नेते होते. मित्रांनो, अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे की ज्यानुसार भारतातल्या लोकांनी ब्रिटिशांचा विरोध करण्याबरोबरच ब्रिटनमधल्या लोकांनी देखील भारताच्या प्रश्नासाठी ब्रिटनच्या लोकांचा विरोध केला पाहिजे, ब्रिटनच्या सरकारचा विरोध केला पाहिजे. जोपर्यंत ब्रिटनमधलं व्यक्ती ब्रिटनच्या सरकारचा विरोध करणार नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नांना दाद मिळणार नाही. यासाठी इकडे अधिवेशनं आणि इकडे समित्यांच्या माध्यमातून भारतीय प्रश्नांना संसदेमध्ये मांडण्यासाठी प्रयत्न, ही दोन्ही कामं या स्थापनेच्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून झाली. बरं, याला फारसा विरोध भारतातही झाला नाही, याला फारसा विरोध लंडनलाही झाला नाही, कारण या काळामध्ये काँग्रेसचे जे सर्वेसर्वा होते ते 3ही पूर्णपणे ब्रिटिश लोक होते. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व ॲलन ह्यूम
दुसरं व्यक्तिमत्व सर वेडर बर्न आणि तिसरं व्यक्तिमत्व होतं ते जॉर्ज यूल. या तीनही लोकांमुळे काय झालं तर या तीनही लोकांमुळे हे ब्रिटिशच आहेत आणि हे आपल्याच भल्यासाठी काम करणार आहेत हे या तीन लोकांनी ब्रिटिश पार्लमेंटला समजून सांगितलेलं होतं. कसं समजून सांगितलं तर सिंपल मुद्दा आहे की भारतामध्ये आपण अनेकदा असे कायदे करतो की जे कायदे भारतीय लोकांच्या विरोधात आहेत. भारतीय लोकांच्या विरोधात झालेल्या कायद्यामुळे भारतीय लोकांच्या मनात सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण होतो. मग हा असंतोष जर चळवळीच्या माध्यमातून समोर आला तर भारतामध्ये 1857च्या उठावापेक्षाही भयानक अशी गोष्ट तयार होऊ शकते. पण जर समजा आम्ही एखादी राजकीय संघटना स्थापन केली तर तोच जो विरोध आहे जो चळवळींच्या माध्यमातून होणार आहे तो विरोध आपण विधायक मार्गाने आपल्या समोर आणू शकतो जेणेकरून भारतात 1857च्या उठावासारखा उठाव यापुढे कदापि घडणार नाही. आणि यासाठी आपल्याला ही राजकीय संघटना स्थापन करायची आहे. म्हणून सेफ्टी वॉल थेरी या थेरीच्या आधारावरती ही संघटना स्थापन करण्याचं काम या तीन लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो यासाठी हा या तीन लोकांचा कालखंड तीन लोकांचं नेतृत्व असणारा कालखंड आणि या कालखंडामध्ये केवळ अधिवेशन घेणं आणि लोकांमध्ये जनमानसामध्ये काँग्रेसबद्दल एक प्रतिमा निर्माण करणं हे काम या काळात झालं. या काळामध्ये जे महत्वाचे अधिवेशन घडले मित्रांनो त्या अधिवेशनांमध्ये सगळ्यात पहिलं अधिवेशन अर्थात 1885चं अधिवेशन जे मुंबईला भरलेलं होतं आणि मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण तर रोमेशचंद्र बॅनर्जी. रोमेशचंद्र बॅनर्जी. मित्रांनो हे एक अधिवेशन असं अधिवेशन होतं की जे अधिवेशनाचं मूळ स्थळ वेगळं होतं मूळ अध्यक्ष पण वेगळे होते पण ऐन वेळेला दोन्ही बदलले गेले. स्थळ बदललं गेलं पुण्यावरून मुंबई आणि अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते लॉर्ड रे होते. लॉर्ड रे म्हणजे कोण तर तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर. आपल्या पुण्यामध्ये जी मंडई आहे जी मंडई पुण्यामध्ये स्थापन केलेली आहे ती मंडई स्थापन करणारं हे व्यक्तिमत्व लॉर्ड रे आणि त्यांचंच नाव या मंडईला दिलेलं होतं लॉर्ड रे मंडई या नावाने. पण मित्रांनो लॉर्ड रे या नावाने जी मंडई स्थापन झाली त्याला विरोध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा फुले आणि स्वातंत्र्यानंतर त्याच व्यक्तीचं नाव आपण त्या मंडईला देऊन टाकलं महात्मा फुले मंडई. नेमका कसा किस्सा घडला काय नाही काहीच कळलं नाही कोणाला. पण मित्रांनो या पद्धतीने ही मंडई कुठल्याही प्रकारे स्थापन करू नका असं या ठिकाणी महात्मा फुल्यांचं म्हणणं होतं. आणि काय म्हणणं होतं जर एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे भाजी विक्रेते आले तर त्यांच्यात कॉम्पिटिशन होणार आणि कॉम्पिटिशन झाल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या भागात दर जास्त मिळतोय तर तो व्यक्ती सगळ्या भाजी विक्रेत्यांबरोबर एकत्र बसल्यामुळे मी समजा गेलो बटाटा 10 रुपये किलो आहे 8 रुपये किलो आहे 5 रुपये किलो आहे. आता रेट मी एकदमच फालतू सांगितले तुम्हाला एवढे पण नको सांगायला. 30 रुपये किलो आहे 25 रुपये किलो आहे आणि 20 रुपये किलो आहे असं म्हणतो ठीक आहे. तर मी बटाटा कुठनं खरेदी करणार आहे 20 रुपये किलो कडनं. मला ती क्वालिटीबिलिटी महत्वाची नाहीये मला पैसा महत्वाचा आहे. क्वालिटी हा महत्वाचा मुद्दाच नाही. मी 20 रुपये चल ठीक आहे मी तिथे 40 रुपयाला 2 किलो घेईन 2 किलो ते अर्धा किलो खराब झाले काही प्रॉब्लेम नाही 1.5 किलो तर मिळाले ना मला. हा माझा मुद्दा राहणार आहे. हे लक्षात घ्या. भारतीय लोकांची ही विचारांची टेंडन्सी आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन तयार झाली तर त्या शेतकऱ्याला उत्पादन मिळणार नाहीये. अर्थात तो एक काळ असा होता की ज्या काळामध्ये शेतकरी स्वतः विकायला बसायचा. आजकाल काही विकायला बसणारा शेतकरी नसतो. हा पण मुद्दा तितकाच खरा आहे. आणि जो क्वांटिटीने पिकवतो तो कधीच 1-2 किलो विकत नसतो. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा आपल्याला माहितीच पाहिजे. यासाठी मधला दलाल लागतोच. त्या दलालाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळं आज आपल्याकडच्या प्रत्येक शेतीचं व्यापारीकरण झालेलं आहे आणि त्या व्यापारीकरणामुळे आज आपल्याला जे काही पाहायला मिळतं कृषी उत्पन्न बाजार समिती असतील मंडई असेल मार्केट यार्ड असेल या सर्व प्रकारच्या गोष्टी या गोष्टींची आवश्यकता काय कारण उत्पादनच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले जातात त्या कारणामुळे तेवढं सगळं उत्पादन एक शेतकरी कधीच विकू शकत नाही. तो विचार करणारे मी उत्पादन काढू का मी विकत बसू. कारण शेवटी प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक पातळीवरती काम करणारे वेगवेगळे लोक असतात आणि ते लोक असले तरच चांगल्या प्रकारचा बिझनेस होतो अन्यथा होत नाही. सगळं मीच करायचं म्हणलं तर ते एकट्याला जमत नाही. काही काळ चालतो बिझनेस पण कालांतराने तो बिझनेस बंद पडतो. हेच आजपर्यंतचा इतिहास आहे आणि हेच खरं आहे. त्यामुळे आपल्याकडे लॉर्ड रे जे पहिले काँग्रेसचे अध्यक्ष होणार होते परंतु त्यांनी ऐन वेळेला नकार दिला आणि म्हणून आपण उमेशचंद्र बॅनर्जींना घेतलं. पहिलं अधिवेशनाचं स्थळ पुणे होतं परंतु कॉलरा या कारणामुळे ऐन वेळेला ते बदललं आणि कुठे घेतलं तर ते घेतलं गेलं मुंबई. या पद्धतीने हे अधिवेशन आपल्याला पहिलं पाहायला मिळतं.
या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण उपस्थित सदस्य होते 72. या 72चा जर विचार केला तर या 72 मध्ये केवळ 2 होते, कोण? तर मुस्लिम. केवळ 2 मुस्लिम होते. आता तुम्ही म्हणाल मुस्लिम सेपरेटली काय सांगतोय आपण, काय गरजेचं आहे? तर गरजेची गोष्ट आहे ती. गरजेची गोष्ट काय आहे, कारण त्या काळामध्ये मुस्लिम समाज हा खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये होता का, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये होता का, विकासाच्या प्रवाहामध्ये होता का, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि या गोष्टी समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. यासाठी हा मुद्दा लक्षात घ्या. समाजामध्ये जर विचार करायला गेलं तर 85% हिंदू समाज, 12% मुस्लिम समाज. त्यामुळे 100 लोकांमध्ये 85 लोक हिंदू, 12 लोक मुस्लिम. मग 72 मध्ये 2 लोक मुस्लिम सफिशियंट आहे. आपल्याला अगदी पर्सेंटेज वाईज त्या लोकांना घेणं गरजेचं आहे का, किंवा कुणालाही घेणं गरजेचं आहे का, नाहीये. विचार करायला गेलं तर भारतामध्ये सुशिक्षितपणा हा हिंदू समाजामध्ये जास्त, इस्लाम समाजामध्ये कमी. त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारण आहेत. आणि त्या सुशिक्षितपणामुळे त्यांचं जे प्रमाण आहे, जे प्रमाण आपल्याला 2 या संख्येमध्ये पाहायला मिळतं 72 मध्ये, जे अगदी बरोबर आहे. ते कमी पण नाहीये आणि ते खूप जास्त पण नाहीये. हे लक्षात घ्या. जे सर्वसाधारण असायला हवं त्या पद्धतीने आहे. बाकी काही ख्रिश्चन समाजाचे लोक होते आणि काही होते हिंदू समाजाचे लोक. अशा पद्धतीने हे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. पहिल्या अधिवेशनामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले आणि या निर्णयांना अर्थात काँग्रेसच्या पातळीवर हे निर्णय घेतले गेले की जे निर्णय भविष्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये आले का, तर नाही. केवळ व्यासपीठावरती निर्णय घेतले गेले आणि ते निर्णय सरकारकडे सुपूर्द केले. सरकारने उचलले, फाडले आणि केराच्या टोपलीत फेकून दिले. विषय संपला. फक्त काय झाले आहेत ना, की बाबा रे अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केल्या, हे वृत्तपत्र छापून आलं. ज्यांना वाचता आलं त्यांनी ते वाचलं, त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यातनं लोकांना कळालं की ही एक मागणी असू शकते. हे लोकांना कळालं. त्यामुळे 10 लोकांनी वाचलं तर एक तरी व्यक्ती त्यामुळे सज्ञान झाला राजकीय दृष्ट्या. हे लक्षात घ्या. हा महत्वाचा मुद्दा या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो काँग्रेसच्या अधिवेशनातनं 1885. सरसकट सगळ्याच गोष्टी समजून घ्यायच्या नाहीयेत. काही गोष्टी ज्या महत्वाच्या त्यावरती फोकस करायचा आहे, जेणेकरून त्यावरती आलेले प्रश्न आपण 100% सोडवतो. आणि हे काय महत्वाचं आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी PYQ अत्यंत गरजेची गोष्ट आहे. म्हणून PYQ समजून घ्या. PYQच्या माध्यमातून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा जास्त होणार आहे. सो PYQ काय आहे त्याच्यावरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळणार आहे की परीक्षेला कुठला टॉपिक महत्वाचा आहे, कुठल्या टॉपिक मधले कुठले मुद्दे महत्वाचे आहेत. त्याच्यावरती अभ्यास केला तर वेळ कमी जाणार आहे आणि तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने 1885. मग आलं आपल्याकडचं अधिवेशन कुठलं, 86. 86चे जे अधिवेशन आहे मित्रांनो, ते अधिवेशन बघा. पहिलं मुंबई, मग बरोबर 86 म्हणलं की अधिवेशन कुठलं, तर अधिवेशन असणार कलकत्ता. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजी जे अधिवेशनाचे अध्यक्ष बनले मित्रांनो, हा खूप महत्वाचा इन्सिडेन्स आहे. कारण 86 कलकत्ता, दादाभाई नौरोजी काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष. अधिवेशनाचे अध्यक्ष असणाऱ्या पारशी समाजाच्या या नौरोजींनी सांगितलं की काँग्रेसचं स्वरूप हे सामाजिक नसून ते राजकीय असावं. त्यांनी व्यासपीठावरनं सर्व घोषित केलं की बाबा काँग्रेस कुठल्याही प्रकारे सामाजिक असू नये, ती राजकीय असावी. आता का, कारण जर समजा काँग्रेस सामाजिक बनली आणि समजा सामाजिक बनल्यामुळे एखाद्या वेळेला हिंदूंचा मुद्दा मांडला तर मुस्लिम लोकांना वाटणार पक्ष हिंदूंचाच आहे. समजा मुसलमानांचा मुद्दा मांडला तर हिंदूंना वाटणार पक्ष मुसलमानांचाच आहे. त्याच्यापेक्षा लोकशाहीचे मुद्दे मांडा, जे धार्मिक मुद्द्यांमध्ये कधीही मध्ये येत नाही. त्यामुळं मला जर समजा स्वातंत्र्य हवे तर तो धार्मिक मुद्दा नाहीच आहे, तो प्रत्येक व्यक्तीचा मुद्दा आहे. मला लोकशाही हवी आहे तर तो प्रत्येक व्यक्तीचा मुद्दा आहे. मग असे मुद्दे मांडा की ज्या कारणामुळे आपली राष्ट्रीय ताकद वाढेल. म्हणून काँग्रेस सामाजिक नसून कशी असावी, राजकीय असावी, असं या अधिवेशनात म्हटलं गेलं. याच अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी उपस्थित प्रत्येक सदस्यांना खास गार्डन पार्टी दिलेली होती. यासाठी हे अधिवेशन महत्वाचं. या अधिवेशनापर्यंत काँग्रेस आणि इंग्रज एकमेकांचे मित्र होते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेस आणि इंग्रज एकमेकांचे मित्र होते, एकमेकांच्या हातात हात घालून काम करत होते. तुम्ही जनतेपर्यंत पोहोचा आणि जनतेच्या मनात आमच्याबद्दल काय भावना आहे ती तुम्ही समजून घ्या ना, आम्हाला सांगा. अशा प्रकारची मानसिकता या काळामध्ये काँग्रेसची होती, इंग्रजांची होती. आणि त्यासाठी काँग्रेस आणि इंग्रज एकमेकांच्या हातात हात घालून काम करत होते. मग नेमकं असं काय घडलं की भविष्यामध्ये हे सगळं प्रकार वेगळाच झाला. त्यासाठी पुढचं अधिवेशन महत्वाचं अधिवेशन झालं 1887. 87चे जे अधिवेशन आहे मित्रांनो ते झालं मद्रासमध्ये. आणि मद्रासच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कुणाला द्यायचं तर ते दिलं गेलं बद्रुद्दीन तय्यबजी या व्यक्तीला.
आता बदरुद्दीन तय्यबजी यांना हे अधिवेशनाचं अध्यक्षपद देण्यामागचं कारण काय, तर काँग्रेसमध्ये असणारं मुस्लिमांचं पर्सेंटेज जे इतर धर्मांच्या मानाने खूप कमी आहे आणि ते पर्सेंटेज जर वाढवायचं असेल तर आपल्याला मुस्लिम लोकांना अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. मग अट्रॅक्ट कसं करायचं, तर बाबा रे तुमचाच व्यक्ती आम्ही अध्यक्षपदावर दिला, या आता. जर तुमचाच व्यक्ती अध्यक्षपदावरती आहे तर 100% त्या समाजाचे सर्व लोक हे त्या पक्षाबरोबर जाणार आणि यासाठीच अध्यक्षपद दिलं गेलं बदरुद्दीन तय्यबजी, काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष. स्थळ मद्रास आणि त्या कारणामुळे मुस्लिमांचं टक्का हा बऱ्यापैकी प्रमाणात वाढण्यास या कारणामुळे मदत झाली. या अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे मांडले गेले, ज्याच्यात पहिला मुद्दा मांडला गेला तो म्हणजे तमिळ काँग्रेस प्रश्नोत्तर पुस्तिका. ज्या पुस्तिकेत काय लिहिलं गेलं, तर आजपर्यंत आम्ही सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या, वेगवेगळ्या मागण्यांसाठी अर्ज आणि विनंत्या केल्या, पण प्रत्येक अर्ज आणि विनंत्यांना सरकारने केराची टोपली दाखवली. मग अशा प्रकारच्या अर्ज आणि विनंत्या आम्ही कराव्यात का, जर करू नये तर आम्ही काय करावं, मग आम्ही सरकारच्या विरोधात चळवळी उभ्या कराव्यात. आणि या पद्धतीने ज्यावेळेला चळवळी असा शब्द याच्यामध्ये लिहिला गेला, मांडला गेला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ब्रिटिशांना राग आला आणि तिथून काँग्रेस विरुद्ध इंग्रज असा जो काही सामना आहे तो सामना पाहायला मिळाला. याच अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वामध्ये सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरवलं गेलं. अधिवेशन कधी भरवलं गेलं, तर काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर काँग्रेसच्या मंडपात हे अधिवेशन भरवलं गेलं आणि त्याचे सर्वेसर्वा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. हे लक्षात घ्या, ह्याची सुरुवात झाली 1887 पासून. ओके. मग आता या अधिवेशनामध्ये काँग्रेस प्रश्नोत्तर पुस्तिका म्हणजे तमिळ काँग्रेस प्रश्नोत्तर पुस्तिका हा पुस्तक ज्यावेळेला तयार केलं आणि चळवळीची भाषा बोलली, त्यावेळेला 88च्या अधिवेशनाला प्रॉब्लेम झाले. आणि 88च्या अधिवेशनात घडलं काय, तर लक्षात घ्या, 88चं अधिवेशन पुन्हा एकदा आधी 88चं अधिवेशन कुठं झालं, अलाहाबादला. आणि अलाहाबादच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आपल्याकडे, तर अध्यक्ष होते जॉर्ज यूल. आता जॉर्ज यूल हे अध्यक्ष आणि या अधिवेशनाला जागाच मिळाली नाही. का जागा नाही मिळाली, तर इंग्रजांनी या ठिकाणी दडपशाही केली की तुम्ही आमच्या विरोधात चळवळीची भाषा बोलतायत, आता तुम्हाला जागाच नाही, बसा तशीच. मग अध्यक्षपद कोणाला दिलं, जॉर्ज यूलला दिलं. जागाच उपलब्ध होत नाही, काय करणार. मग अशाच वेळेला दरभंग नावाचं एक संस्थान आहे जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, उत्तर प्रदेश बिहारच्या भागामध्ये आहे, बॉर्डरवरतीच आहे ते. त्या दरभंग संस्थानाचे संस्थानिक श्री लक्ष्मेश्वर सिंग यांनी अलाहाबादमध्ये असणारा जो गव्हर्नरचा बंगला आहे त्या गव्हर्नरच्या बंगल्याच्या शेजारची जागा विकत घेतली आणि ती जागा अधिवेशनाला उपलब्ध करून दिली. आता ती खाजगी प्रॉपर्टी तुमचं काही चालणार नाही, म्हणून त्या ठिकाणी अधिवेशन भरवलं गेलं. अशा पद्धतीने हे अधिवेशन खरं तर कॅन्सल होणार होतं, पण ऐन वेळेला लक्ष्मेश्वर सिंग यांच्या आर्थिक मदतीमुळे हे अधिवेशन भरवलं गेलं. 1888 यासाठी गाजलेलं हे अधिवेशन अलाहाबाद. त्यानंतरचा महत्वपूर्ण अधिवेशन, अत्यंत महत्वपूर्ण अधिवेशन 1889 पुन्हा एकदा मुंबई. अधिवेशनाचे अध्यक्ष सर वेडरबर्न. अत्यंत महत्वपूर्ण अधिवेशन मित्रांनो, लक्षात घ्या. का महत्वपूर्ण अधिवेशन, कारण अनेक दिग्गज नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. जे लोकमान्य टिळक म्हणत होते की काँग्रेस म्हणजे सुट्टीतलं मनोरंजन, ते लोकमान्य टिळक या अधिवेशनाला पहिल्यांदाच उपस्थित राहिले. पत्रकारांनी विचारलं, का हो आजपर्यंत तुम्ही शिव्या घातल्या काँग्रेसला आणि आज कसं काय. मग ते म्हणाले, आजपर्यंत माझं काम होतं सामाजिक आणि शैक्षणिक, ते मी पूर्ण केलं. आता इथनं मला पुढे काम करायचं राजकीय, म्हणून मी या व्यासपीठावरती आलो. आणि या पद्धतीने लोकमान्य टिळक पहिल्यांदा या अधिवेशनाला उपस्थित राहिले. दुसरा मुद्दा, महात्मा फुले. लक्षात घ्या, काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेसने कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केलेली नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचे मुद्दे मांडलेले नव्हते. मग अशा वेळेला काँग्रेसला कळावं की बाबा रे, शेतकरी देखील एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सरकार दरबारी तुम्ही मांडा. यासाठी स्वतः महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये या अधिवेशनाला उपस्थित राहिले. या पद्धतीने हे अधिवेशन गाजलं होतं आणि त्यानंतर ते लगेच वारले. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, या अधिवेशनात पहिल्यांदाच महिला उपस्थित राहिल्या होत्या. संपूर्ण भारतातनं साधारणतः 10 महिला उपस्थित राहिल्या. 10 मधल्या 2 अत्यंत महान महिला, एक पंडिता रमाबाई आणि 2 काशीबाई कानिटकर, आर्य महिला समाजाच्या या नेत्या होत्या.
अत्यंत महत्वाच्या अशा या दोन नेता होत्या ज्यांनी या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच महिला म्हणून काय केली होती, तर उपस्थिती लावण्याचं काम केलं होतं. यासाठी हे अधिवेशन महत्वाचं 1889. सो या पद्धतीने 85, 86, 87, 88 आणि 89 अत्यंत महत्वाची अधिवेशनं जी या कार्यकाळात घडली. लक्षात घ्या, सगळीच अधिवेशनं काही शिकायची नाहीयेत, परंतु जी महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये इम्पॅक्टफुल काहीतरी काम घडलेलं आहे ते आपल्याला नक्कीच याच्यामधनं बघायचंय. सो हे काम या अधिवेशनामध्ये झालेले आहेत. मग ह्याच्या पुढचं जे महत्वाचं अधिवेशन आहे ते अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतं ते 1891 सालचं, जे नागपूरला भरलेलं होतं आणि अधिवेशनाचे अध्यक्ष होते पी आनंद चार्लू. पी आनंद चार्लू, ज्यांना आपण म्हणतो काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष, हे लक्षात घ्या. सो काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष उजाडण्यासाठी अधिवेशन 7वं यावं लागलं आणि या पद्धतीने ते पहिले हिंदू अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडले गेले किंवा नियुक्त झाले. निवडण्यापेक्षा आपण म्हणूया नियुक्त झाले, आणि यावेळेला निवडण्याची प्रक्रिया नव्हती, नियुक्त करण्याची प्रक्रिया जास्त होती. आणि अर्थात तीच प्रक्रिया पुढे कंटिन्यू होती, कारण गांधी म्हणजेच काँग्रेस, काँग्रेस म्हणजे गांधी ही संकल्पना ज्यावेळेला आली त्यावेळेला पण निवडणुका घेतल्या जायच्या, पण उमेदवार नेहमी गांधींचा जिंकून यायचा, म्हणजेच सिस्टीम तीच होती. तर या पद्धतीने आपल्याकडे 1891 पी आनंद चार्लू काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष, यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर महत्वाचं अधिवेशन झालं ते 1893. आता 93चं जे अधिवेशन आहे मित्रांनो, ते झालं होतं कुठं, ते झालं होतं लाहोरला. आणि लाहोरच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजी का किंवा कशासाठी किंवा काय नेमकं कारण, तर लक्षात घ्या 1893 हे तेच साल ज्या सालामध्ये ब्रिटिशांच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले आशाही सदस्य म्हणून ते निवडले गेले होते. लंडनमध्ये जो मान मिळाला होता त्या मानाला सन्मान देण्यासाठी या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद आपण दिलेलं होतं. हे अध्यक्षपद दिलं आणि याच दरम्यान अधिवेशन लंडनला घ्या अशी मागणी केली होती कुणी, ॲलन ह्यूम यांनी, पण त्या मागणीला आपण नकार दिला. अधिवेशन भारतात घेतलं, अधिवेशनाचे अध्यक्षपद दादाभाई नौरोजींना दिलं आणि तिथपासून काँग्रेसचा मवाळ कालखंड संपला. यासाठी हे महत्वाचं अधिवेशन लाहोर, दादाभाई नौरोजी. क्लिअर आहे. मग हा जो काही मवाळ कालखंड आहे, सॉरी स्थापनेचा कालखंड आहे तो संपला आणि मग या स्थापनेच्या कालखंडानंतर सुरू होतो कुठला कालखंड, तो कालखंड आहे आपल्याकडचा मवाळ कालखंड. मवाळ कालखंड, ज्या कालखंडाची सुरुवात होते 1893, कारण महासचिव पदाचा ॲलन ह्यूम यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे हा संपतो कधी, 1905, कारण 1905 ला आपल्याकडे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वामध्ये चतुसूत्री स्वीकारली आणि त्याचं ऍप्लिकेशन झालं वंगभंग चळवळीमध्ये. या कारणामुळे 1905. मग आता 1893 ला सुरू झालेल्या या चळवळीमध्ये किंवा या कालखंडातले नेते कोण कोण होते, तर या नेत्यांमध्ये सर्वोच्च नेते, महान नेते, सगळ्यात पहिले नेते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे सगळ्यात पहिले आणि महत्वाचे नेते. दुसरे महत्वाचे नेते न्यायमूर्ती रानडे. तिसरे महत्वाचे नेते गोपाळ कृष्ण गोखले. आणि चौथे महत्वाचे नेते जे आहेत ते आहेत फिरोज शाह मेहता. हे किती महत्वाचे नेते, मुंबईमध्ये गेल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका, त्या महानगरपालिकेमध्ये मस्त खुर्चीवर बसलेला हा व्यक्ती. इतके मोठे महत्वाचे नेते, लक्षात घ्या. एवढे महत्वाचे नेते आहेत. बाकीचं एकाचाही पुतळा नसेल किंवा असं पण छोट्या ठिकाणी असेल, पण यांचा मेन ठिकाणी यांचा कुठे उठू शकणार नाही पुतळा, अशा ठिकाणी बांधलेला आहे, अशा मेन सेंटर पॉइंटला बांधलेला आहे. सो लक्षात घ्या, हे यांचं महत्व आपण सांगू शकतो या पुतळ्याच्या जागेवरनं देखील. ठीक आहे. सो या पद्धतीने दादाभाई नौरोजी, रानडे, गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, ज्यांचा हा कालखंड मवाळ कालखंड. या कालखंडाचं धोरण काय आहे, तर लक्षात घ्या, धोरण एकच आहे की बाबा रे, आमचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती 100% विश्वास आहे. ओके. त्यामुळे इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती, चल लिहिण्यापेक्षा सांगतोच मी, लिहायला परत वेळ जातो जास्त. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा हा कालखंड आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, केवळ आपल्या मागण्या सरकार समोर मांडायच्या असतील तर काय करायचं, फक्त आणि फक्त अर्ज आणि विनंत्या करायच्या. बरं, अर्ज आणि विनंत्यांना केराची टोपली दाखवतात, माहिती आहे, 100% माहिती आहे. मग का करायची अर्ज विनंत्या, तर याचं कारण एकच आहे, एकच उद्देश आहे, लोकांना राजकीय दृष्ट्या साक्षर बनवायचं. लोक जोपर्यंत राजकीय दृष्ट्या साक्षर होत नाही तोपर्यंत लोकांना लोकांचे अधिकार कळणार नाहीत. लोकांना लोकांचे अधिकार जोपर्यंत कळणार नाहीत तोपर्यंत लोक सरकार विरोधी चळवळीत एकत्र येणार नाहीत. ते एकत्र यावेत यासाठी हा बेस तयार करणारा कालखंड म्हणजेच काँग्रेसचा मवाळ कालखंड.
अत्यंत महत्वपूर्ण कालखंड आहे. या कालखंडामध्ये नेमकं कामं काय झाले, या कालखंडातली कामं खूप गरजेची आहेत. तर या कालखंडामध्ये बौद्धिक पातळीवरती लोक लढले, जबरदस्त बौद्धिक पातळीवर लोक लढले. गोपाळ कृष्ण गोखलेंसारख्या व्यक्तींनी डायरेक्ट सांगितलं की सरकार प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतं, भारतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि तो भ्रष्टाचार या पद्धतीने होतोय आणि जर आमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही चौकशी करा, लावा चौकशीचे आदेश. आणि मग इंग्लंडच्या पार्लमेंटला त्या गोष्टीबद्दल काहीतरी तथ्य वाटलं. त्या रिपोर्टनुसार त्यांनी विचार केला काहीतरी या ठिकाणी आपण काय करूया, कमिशन स्थापन करूया. आणि त्याच्यानुसार कमिशन स्थापन केलं गेलं, ज्याला नाव दिलं गेलं वेल्बी कमिशन, वेल्बी आयोग, जो भारतातल्या जमा खर्चाबाबतचा आयोग होता. आता सिंपल आहे, आपल्याकडे समजा आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की बाबा रे माझ्या घरामध्ये चहाचं बिल आहे आणि ते बिल मला सरकारला द्यायचंय. चहाचं बिल मी काय समजा 5 कोटी चहाचं बिल दिलं. आता माझ्याकडे दिवसाला येतात लोक किती, येतात 50 लोक आणि मी महिन्याचं बिल देतोय 5 कोटी. तर 100% लहान कोणालाही माहितीये तर भ्रष्टाचार आहे, 100% नाही, काही असं विचार करण्याची गरजच नाहीये. मग अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे ज्या वेळेला याच्यात मांडले गेले त्यावेळेला खऱ्या अर्थाने मित्रांनो लक्षात घ्या, हे वेल्बी कमिशन, हे वेल्बी कमिशनचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी नेमलं गेलं की बाबा रे अशा पद्धतीने जो ऍक्च्युअल खर्च आहे तो खर्च कमी आहे, परंतु सांगितलं जातो वाढून, आणि तो वाढून खर्च जो सांगितला जातो त्याच्यावरती लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. त्यासाठी आलेलं हे वेल्बी कमिशन. वेल्बी कमिशनने असे अनेक प्रकरणं काढले आणि या अनेक प्रकरणांच्या माध्यमातून मग त्यांनी सांगितलं की सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि तो भ्रष्टाचार रोखायचा असेल तर ह्या सिस्टीमचं ऍप्लिकेशन करा. अशा प्रकारे समिती स्थापन झाली, समितीने अहवाल दिला आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये हात होता एकाच व्यक्तीचा. तो व्यक्ती म्हणजे कोण, गोपाळ कृष्ण गोखले. या कालखंडाचं वैशिष्ट्य मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे लोकांना राजकीय शिक्षण देणं, त्याचप्रमाणे सरकारमध्ये असणारा भ्रष्टाचार देखील बाहेर काढणं, आणि हे दोन्ही कामं या संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे जोरदार पद्धतीने झालेली होते. सो हे दोन्ही कामांसाठी प्रसिद्ध असणारा हा कालखंड कुठला आहे बघा, कालखंडाचं नाव आहे मवाळ कालखंड. आता या मवाळ कालखंडात झालेले महत्वाचे अधिवेशन कोणकोणते, तर लक्षात घ्या या कालखंडात झालेले जे अधिवेशन आहेत त्या अधिवेशनांमधलं महत्वाचं अधिवेशन 1895 अधिवेशन झालं कुठं, पुण्यामध्ये. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि अधिवेशन महत्वाचं का, तर लक्षात घ्या 1887च्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर काँग्रेसच्या मंडपात आपल्याकडे सामाजिक परिषदांना सुरुवात झालेली होती न्यायमूर्ती रानडे यांच्या नेतृत्वामध्ये. या सामाजिक परिषदा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर काँग्रेसच्या मंडपात भरत होत्या. पण 95ला ज्यावेळेला अधिवेशन पुण्यात होतं आणि अधिवेशनाची जबाबदारी ही पूर्णपणे सार्वजनिक सभेवरती होती आणि सार्वजनिक सभेचे नेते होते लोकमान्य टिळक. त्यावेळेला टिळकांनी सांगितलं की जर पुण्यात अधिवेशन घ्यायचं असेल तर पुण्याच्या अधिवेशनाच्या मंडपात अधिवेशनाच्या समाप्तीनंतर सामाजिक परिषदेचं अधिवेशन होणार नाही, आणि जर ते झालं तर आम्ही अधिवेशन उधळून लावू. आता टिळकांनी सांगितले म्हटल्यानंतर लोकांनी सिरियस घेतलं आणि लोकांनी लगेच सांगितलं की कुठल्याही प्रकारे सामाजिक परिषद इथपासून पुढे अधिवेशनाच्या मंडपात भरणार नाही, ती मंडपाच्या बाहेर भरणार. आणि या पद्धतीने काँग्रेसला केवळ आणि केवळ राजकीय स्वरूप देण्याचं काम 1895ला झालं, ज्याची मागणी केली होती 1886ला आणि ते पूर्णत्वाला गेलं 1895ला. यासाठी हे अधिवेशन महत्वाचं. या अधिवेशनावरती राज्यसेवेच्या प्रीला सुद्धा प्रश्न आलेला आहे. फक्त कसं असतं लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला सरसकट सगळा अभ्यास महत्वाचा करायचाच आहे, पण त्याचप्रमाणे आपल्या राज्यात आपल्या शहरात काय घडले त्याचा अभ्यास अजून जास्त विशेष करायचा आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. एमपीएससीला विचारताना तुम्हाला इतर राज्यात झालेलं कुठलं आलतू फालतू अधिवेशन विचारणार नाहीये, पण महाराष्ट्रात घडलेलं कुठलंही अधिवेशन तुम्हाला विचारू शकतात. याच्यासाठी महाराष्ट्रातले अधिवेशन ऍटलिस्ट थोडक्यात साल, अध्यक्ष आणि स्थळ इतकं का होईना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं अधिवेशन जे आपल्याकडे झालं ते 1896ला झालेलं होतं अधिवेशन झालं होतं कलकत्त्याला. आणि कलकत्त्याला झालेलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते रहमतुल्ला सयानी.
या अधिवेशनात एक महत्वपूर्ण गोष्ट झाली होती मित्रांनो. या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी एक गीत गायलं होतं. ते गीत होतं वंदे मातरम. लक्षात घ्या, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आनंदमठ मध्ये लिहिलेलं हे गीत, जे गीत संन्याशांच्या बंडावर आधारित होतं. संन्याशी लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला बंगाल नावाचा प्रांत सोडून जायचा नाहीये आणि मग त्या प्रांतावर असणारं त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम दाखवणारं हे गीत होतं. ते गीत म्हणजे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. आपल्या प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर्वात वंदनीय कोण आहे, तर प्रत्येकाच्या बाबतीत विचार करायला गेलो आपण तर आपल्याला प्रत्येकाला वंदनीय ही आपली आई असते. आईपेक्षा श्रेष्ठ, आईपेक्षा वंदनीय दुसरं कोणीच नसतं. एक्झाम्पल घेतलं, अगदी आपण बाप जरी म्हणलं तरी नसतो. वंदनीय कोण, तर आई. मग आईला देखील जन्माला घालणारी आपली मातृभूमी ती त्याच्याही पेक्षा वंदनीय. म्हणून वंद्य म्हणजे आई, त्या वंदेपेक्षा देखील वंदनीय म्हणजे आपली मातृभूमी. त्या मातृभूमीच्या प्रेमासाठी जे काही मला करायचे ते या गीतामध्ये मांडलं गेलं, मग ते वंदे मातरम. मूळतः संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं बंकिमचंद्र यांचं गीत आणि ते गीत गायलं रवींद्रनाथ टागोर यांनी या अधिवेशनात. लोकांना इतकं आवडलं की लोकांनी या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला. लक्षात घ्या, हे गीत काय होतं, आपलं राष्ट्रगीत होतं, पण स्वातंत्र्यानंतर हे गीत आपलं राष्ट्रीय गीत बनलं. दोघांमधला फरक जमीन आसमानचा आहे. त्यामुळे राष्ट्रगीत हे आधी होतं, नंतरच्या काळात ते राष्ट्रीय गीत बनलं. अशा प्रकारचं हे वंदे मातरम मूळतः संस्कृत भाषेमध्ये, आजही संस्कृत भाषेमध्ये, आणि म्हणून ते जास्त जमत नाही आणि ते संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि जनरली आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा शेवट म्हणल्यानंतर आपल्याकडे वंदे मातरम असतं आणि सुरुवात म्हणल्यानंतर काय असतं, जनगण मन. त्यामुळे लक्षात घ्या, या दोन गीतांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या दोन गीतांमधलं हे गीत या काळात गायलं गेलं, वंदे मातरम. त्याच्यानंतरचं अधिवेशन आहे 1900 सालचं अधिवेशन, जे झालं पुन्हा एकदा लाहोर. अधिवेशनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर. NG चंदावरकर या नावाने हे अधिवेशनाचे अध्यक्ष. नाशिकचे न्यायमूर्ती होते. सावरकरांना केलेली जी शिक्षा आहे डबल काळ्या पाण्याची, त्याच्यामध्ये त्या खंडपीठामध्ये असणारं हे एक व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाला काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद मिळालं 1900 साली. मित्रांनो, हे होते काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष. आजपर्यंत कोणीच मराठी अध्यक्ष झालं नव्हतं. काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष असणारं हे व्यक्तिमत्व NG चंदावरकर, नारायण गणेश चंदावरकर, साल 1900. लाहोर अधिवेशन यासाठी हे महत्वाचं. त्याच्यानंतर जे महत्वपूर्ण अधिवेशन आहे ते 1905चं अधिवेशन, कारण हे अधिवेशन झालं होतं बनारसला आणि अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले. अत्यंत महत्वाचं अधिवेशन, काँग्रेसला चेंज करणारं अधिवेशन. आजपर्यंत काँग्रेसचं ध्येयच नव्हतं. काँग्रेसने पहिलं ध्येय स्वीकारलं या अधिवेशनामध्ये आणि काँग्रेसच्या अधिवेशनातलं हे जे पहिलं ध्येय स्वीकारलं ते ध्येय होतं वसाहती अंतर्गत स्वराज्य. मवाळ लोकांनी नकार दिला होता, पण जहालांनी जोरदार मागणी केली आणि त्या मागणीमुळे ह्या ठिकाणी एक ध्येय ठरवलं गेलं आणि त्या ध्येयानुसार कामाला सुरुवात झाली. वसाहती अंतर्गत स्वराज्य. भारत इंग्रजांची वसाहत आहे ना, आम्ही मान्य करतो, नो प्रॉब्लेम. मग आमचा बाप तुम्ही आहात, हरकत नाही, पण आमच्या इथं काम करताना आम्हाला पूर्णपणे अधिकार द्या. म्हणजे आमच्या घरात आमचं स्वातंत्र्य, आमचे बाप तुम्ही राहणार. आमचं घर तुमच्या मालकीचं, पण घरामध्ये आवडताना काय करायचं काय नाही, काय खायचं काय प्यायचं कसं करायचं, याचं सगळं नियोजन आमचं असणार. वसाहती अंतर्गत स्वराज्य हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या अधिवेशनात मांडला गेला. याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीला देखील मान्यता दिली गेली. याच अधिवेशनामध्ये वंगभंग चळवळीला देखील मान्यता दिली गेली. आणि याच अधिवेशनादरम्यान लोकमान्य टिळक ज्या वेळेला बनारसला गेले त्यावेळेला त्यांनी त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्यासाठी खास बनारसी शालू आणला होता. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे, तर 1919-20 हा प्रश्न विचारला होता आणि याचं कारण असं होतं की पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, ज्या अर्थात आता वारलेल्या आहेत, त्या महापौर मुक्ता टिळक ज्या यांच्याच कुटुंबातल्या आहेत, त्यांच्या मुलीचा विवाह होता आणि त्या विवाहामध्ये त्यांनी हाच शालू परिधान केलेला होता. जो शालू आजही शुक्रवार पेठेमध्ये आपल्याला राजा दिनकर केळकर म्युझियम मध्ये पाहायला मिळतो. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा शालू की ज्या शालूमध्ये सोनं आणि चांदीच्या तारा आहेत. आता असं म्हणतात की या शालूची घडी इतकी बारीक होती की अक्षरशः काळी पिठीच्या पिठीत
हे शालू बसतो. इतकी बारीक घडी होती. अर्थात हा अतिशयोक्ती अलंकार आहे. फक्त लक्षात घ्या की शालूची घडी इतकी बारीक होती, अशा प्रकारची कलाकुसर केलेला हा शालू. त्यावेळेला मूळ किंमत 5,000 रुपये असणारा हा शालू होता आणि याच्यावरती प्रश्न पेपरला आलेला आहे. कारण घडलं 1905ला पण घातलं 2019ला आणि त्याच्यामुळे करंटचा मुद्दा चर्चेला आला आणि त्यातही पुण्याच्या महापौर आणि त्या कारणामुळे लक्षात घ्या हा मुद्दा पेपरला आला. अशा प्रकारचे मुद्दे पेपरला येत असतात. वृत्तपत्र का वाचायचं? याच्यासाठी वाचायचं. इतिहासात करंट आहे का? 100% आहे. पण इतिहासातलं करंट कसं काढायचं? मग आहेच रौप्य महोत्सव तर येणार नाही आपल्याकडे, परंतु आपण असं म्हणू शकतो की हीरक महोत्सव, अमृत महोत्सव किंवा 100 म्हणजे शताब्दी. आणि मग शताब्दीनंतर मग काय? शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर काय तुमचा हीरक म्हणा, अमृत म्हणा, अजून शतकोत्तर शतकोत्तर काय अजून म्हणायचं त्याला म्हणा 200 वर्षाला. जे काय म्हणता येईल त्याप्रमाणे म्हणा आणि त्याच्यानुसारचे मुद्दे काढा. त्या मुद्द्यांवर देखील फोकस होण्याची शक्यता जास्त असते, कारण ते मुद्दे चर्चेला जातात आणि जे चर्चेला जातात त्याच्यावरती प्रश्न येत असतात. हा नियम आहे, हा फंड आहे आणि म्हणून इतिहासात देखील करंट आहे. ते करंट या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. यानुसार हे 1905चं अधिवेशन गोपाळकृष्ण गोखले आणि वसाहती अंतर्गत स्वराज्य हा झाला मवाळ कालखंड. मवाळ कालखंडाने लोकांना राजकीय शिक्षण देण्याचं काम केलं. जे राजकीय शिक्षण लोकांना भविष्यात चळवळ उभी करण्यासाठी, काँग्रेसला चळवळ उभी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होतं आणि ते देण्याचं काम या काळात केलं गेलं. आणि याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं डोकं होतं ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं. हे लक्षात घ्या. आता पुढच्या काळात आपल्याकडे नवीन एक प्रकार घडला. तो प्रकार म्हणजेच काय? तर मवाळ कालखंड का बंद पडला ह्याचा प्रकार. आणि तो बंद पडण्यामागचं कारण काय? तर तो बंद पडण्यामागचं कारण आपल्याकडची बंगालची फाळणी. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा कालखंड म्हणजे मवाळ कालखंड. इंग्रज जे म्हणतील ते एकदम बरोबर. इंग्रजांनी आम्हाला मारलं, एकदम भारी, आमच्याच फायद्यासाठी मारलं. इंग्रजांनी आमचं हे केलं, आमच्याच फायद्यासाठी केलं. अशा प्रकारे डोळे बंद करून इंग्रजांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हा कालखंड. पण मित्रांनो हे करावंच लागतं. का करावं लागतं? 1906च्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचं एक भाषण, जे अत्यंत उत्तम भाषण आहे, जे सर्वात जास्त गाजलं आणि जे आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरातही अनुभवायला मिळतं. टिळक असं म्हणतात की आजकाल भारताच्या राजकारणामध्ये 2 गट, 2 शब्द पाहायला मिळत आहेत, एक जहाल आणि एक मवाळ. टिळक म्हणतात की मला असं वाटतं जहाल आणि मवाळ हे कुठल्याही प्रकारे व्यक्तित्वावर अवलंबून नसून व्यक्तीच्या काळावर अवलंबून असतात. मी तरुण असतो त्यावेळेला मी जहाल असतो आणि मी म्हातारा झालो की मी मवाळ असतो आणि माझा मुलगा जहाल असतो. काळाचा महिमा आहे, व्यक्तीचं तत्व नाहीये. म्हणजे कुठलाच व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत जहाल राहत नसतो आणि कुठलाच व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत मवाळ नसतो. व्यक्ती त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवातनं जहाल आणि मवाळ होत असतो. हिटलर सारखं व्यक्तिमत्व, आयुष्यात आलेला अनुभव, ज्या वेळेला ज्यू लोकांनी त्याच्या समोर ज्या वेळेला त्यांची आई, त्यांची बहीण यांना विवस्त्र केलं, त्यांच्यावरती अतिप्रसंग केले, त्यावेळेला या लहान हिटलरनी मनात ठरवलं की अरे काही पण करणार पण या लोकांना संपवणार. मग बरोबर का चूक? तुमच्या बाबतीत जर असं घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही विचार करा. त्याच्यावरनं हिटलर बरोबर का चूक हे समजून घ्या. लोक काय म्हणतायत याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही वाचा आणि तुम्ही वाचलं तर तुम्हाला ऍक्च्युअल जो व्यक्ती कळणार आहे. आणि तुमच्या बाबतीत जर अशा काही गोष्टी घडल्या तर तुम्ही देखील त्याच प्रवृत्तीने काम करणार आहेत, कारण तुम्हाला तुमचा परिवार महत्वाचा आहे. जग दुनिया गेली उडत, आधी परिवार आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे जे हिटलरनी केलं ते बरोबर आहे का चूक आहे? तर ते 100% बरोबर आहे असं मत आहे. म्हणजे हेच मत फायनल आहे असं नाही, पण जे वाचणार त्याच्यानुसार, त्याला जे समजणार त्याच्यानुसार तो त्याचा अर्थ काढणार. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे हुकुमशाही प्रवृत्ती देशाला ठराविक वर्षानंतर लागते. का लागते? कारण लोकांना शिस्त निर्माण करणं गरजेचं असतं. लोकशाहीने लोक बिघडतात आणि त्यासाठी शिस्त खूप गरजेची आहे. आणि ती शिस्त, तू हे असं करावं असं मला वाटतं असं म्हणल्यानंतर लोक ऐकणार आहेत का? नाही ऐकणार. तू हे कर बरं का, नाही का तर तुझं काय खरं नाही. 100% करणार ते. एसटी सर्वत्र घाणे म्हणल्यानंतर तो त्या घाणीत अजून घाण करणार. पण विमानात बिलकुल घाण नाहीये, स्वच्छ आहे. तंबाखू खाणारा व्यक्ती खाली थुंकणार नाही, तो घेऊन टाकणार. हे लक्षात घ्या. हा आजूबाजूच्या प्रकारामध्ये घडणारा एक म्हणजे किस्सा आहे की जो आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो.
तुमच्या बाबतीत काय घडलंय, तुमच्या आजूबाजूच्या बाबतीत काय घडतंय, त्याच्यानुसार तुम्ही ठरवणार तुमचं आयुष्य कसं घडवायचंय. हिटलरच्या बाबतीत त्याच गोष्टी घडल्या. या पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय मुद्दे येतात. बंगालच्या फाळणी बाबतीत काय घडलं तर हेच घडलं. बंगालच्या फाळणीच्या पूर्वी आमचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती 100% विश्वास होता. इंग्रज जे करतील ते आमच्यासाठी फायद्याचं होतं. पण त्यावेळेला मात्र आम्हाला इंग्रजांनी जे केलं ते बिलकुल पटलं नाही. खरं तर बंगालची फाळणी करा हे आमचंही मत होतं. विल्यम वर्डचं पण मत होतं, प्रत्येकाचं मत होतं. पण बंगालची फाळणी का करा तर प्रशासकीय सेवा सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी करा. बंगालच्या फाळणीची आवश्यकता काय आहे? कारण बंगाल एवढा मोठा आहे. बंगाल प्रांतामध्ये आजचा अख्खाच्या अख्खा बांगलादेश, आजच्या भारतामधले एकूण 5 राज्य, बिहार, पश्चिम बंगाल, उडीसा, झारखंड. बिहार, पश्चिम बंगाल, उडीसा, हा आजच्या भारतातले 4 राज्य. पश्चिम बंगाल, बिहार, उडीसा आणि झारखंड आणि आजचा एक देश बांगलादेश, असे 5 भाग इज इक्वल टू त्या काळातला बंगाल. आता एवढ्या मोठ्या बंगालला चालवायचंय आणि एवढ्या मोठ्या बंगालला चालवण्यासाठी कोण? तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या बंगालला चालवण्यासाठी गव्हर्नर पण नाहीये, लेफ्टनंट गव्हर्नर आहे. हे लक्षात घ्या. कारण त्यावेळेला भारताची राजधानी काय होती? 1905 साल होतं. भारताची राजधानी होती कलकत्ता आणि कलकत्त्यामध्ये व्हाईसरॉय राहतोय. आणि कलकत्त्यात जर व्हाईसरॉय राहतोय तर कलकत्त्यात व्हाईसरॉय असताना तो व्हाईसरॉय अख्ख्या भारताचा आहे. पण बंगालचा कारभार करण्यासाठी तिथं व्हाईसरॉय असेल तर तिथं गव्हर्नर असणार नाही, तिथं लेफ्टनंट गव्हर्नर असणार. जसं की राष्ट्रपती दिल्लीत राहतात, त्यामुळे दिल्लीमध्ये राज्यपाल आहे का? बिलकुल नाही, दिल्लीमध्ये नायब राज्यपाल आहे. हे समजून घ्या. या कारणामुळे एकटा लेफ्टनंट गव्हर्नर एवढा प्रदेशाचा कारभार करणं बिलकुल शक्य नाहीये. त्यामुळे बंगालची फाळणी झालीच पाहिजे हे प्रत्येक भारतीयाचं मत होतं. पण बंगालची फाळणी करण्यासाठी जो मुद्दा कर्जननी वापरला तो मुद्दा अत्यंत चुकीचा होता. कर्जननी काय केलं? कर्जननी सिंपल फंडा वापरला की अरे अख्ख्या भारतामध्ये जर आपल्याला हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगे घडवायचे तर कसे घडवायचे? बघा, समजून घ्या. 1857चा एकमेव उठाव की ज्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने इंग्रजांना कळालं की या लोकांना बिलकुल एकत्र आणायचं नाही. यासाठी द इंडियन मुस्लिम नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलं W.W. हंटर यांच्या माध्यमातून. या पुस्तकात ते असं म्हणतात की भारत म्हणजे एक राज्य आहे, या राज्यामध्ये राजा हा ब्रिटन आहे. भारत हे एक राज्य आहे, या राज्यामध्ये राजा ब्रिटन आहे आणि या ब्रिटन नावाच्या राजाला 2 बायका आहेत. एक आहे हिंदू, दुसरी आहे मुस्लिम. एक आहे आवडती, दुसरी आहे नावडती. मग आता नेमकी कोणती आवडती आणि कोणती नावडती ते लक्षात घ्या. कुठल्याही नवऱ्यासाठी तीच बायको आवडती असते जी बायको खर्च कमी करते, आणि जी बायको खर्च जास्त करते ती नावडती. अर्थात हे पूर्वीच्या काळातले नियम बरं का. आजकाल एकच असतो, ऑप्शनच नसतो. पण पूर्वीच्या काळात बहुपत्नीत्व होतं, त्यावेळेला ही सिस्टीम होती. आजकाल मात्र ही सिस्टीम राहिली नाही. जी आहे ती एकच, खर्च कमी कर नाही तर जास्त कर, तूच बाबा. कधी कधी आवडती पण, कधी कधी नावडती पण, अशी सिस्टीम आजकालची. मग त्या काळामध्ये या 2 बायका आहेत. हिंदूंना खुश करायची संख्या जास्त आहे, त्यामुळे हिंदूंना पैसा जास्त लागणार, नावडते. मुस्लिम त्यांना खुश करायचे, संख्या कमी आहे, त्यामुळे पैसा खर्च कमी होणार, त्यामुळे ते आवडते. म्हणजे आवडतात त्यांना जास्तीत जास्त जवळ करा, जे नावडतात त्यांना लांब करा, आणि जे आवडतात जे नावडतात त्यांच्यात भांडण लावा, जेणेकरून आपण निवांत. सवती भांडण करत असतील तर नवरा निवांत असतो, आणि सवती जर बहिणीसारख्या राहिल्या तर नवऱ्याची वाट लागते. 3 बायका फजिती आहे का? आपण बघितलं पिक्चर. तिन्हीकडे काहीच मिळत नाही, बिचारा चौथीकडे जातं परत, ऑप्शनच नाही घरात 3 असून सुद्धा. सो ही सिस्टीम या पद्धतीने इंग्रजांनी काय केलं की एकाला जवळ करायचं. मग कुणाला जवळ करायचं? त्यांनी ठरवलं मुस्लिमांना. मग मुस्लिमांना जवळ करण्यासाठी मुस्लिमांना सांगितलं गेलं, बाबा रे तुमच्यासाठी आम्ही फाळणी करतोय. पण फाळणीचा मेन उद्देश काय होता तर अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये बहुसंख्याक हिंदू, अल्पसंख्याक मुस्लिम. पण बंगाल एकमेव प्रांत ज्या प्रांतात जेवढ्या प्रमाणात हिंदू तेवढ्याच प्रमाणात मुस्लिम. मग जेवढ्या प्रमाणात हिंदू आहेत तेवढ्याच प्रमाणात मुस्लिम असतील, दोन्ही गट तुल्यबळ असतील तर दोन्ही गट एकमेकांच्या विरुद्ध कधीच आक्रमण करत नसतात. ठरलेलं आहे भारत आणि चीन आक्रमण होणार का? कधीच होणार नाही. आणि भारत आणि पाकिस्तान कधीच शांत बसणार नाही, अशी अवस्था आहे. पण त्यातल्या पाकिस्तान कधीच शांत बसणार नाही, कारण पाकिस्तानला मजा येते ना. कारण त्यांनी जर भारताच्या विरुद्ध काहीतरी कुरघोड्या केल्या तर पाकिस्तानचं नाव जगात घेतलं जातं. तर पाकिस्तानचं नाव घ्यायला कारण काय? काहीच कारण नाही. तेच यान सोडतात, सॅटेलाइट सोडतात आणि त्यांचं सॅटेलाइट त्यांच्याच खाली पडतं, म्हणजे कराचीमध्येच. आता सॅटेलाइट सोडताना किनारपट्टीवरनं सोडावं लागतं, त्याच्यामुळे सॅटेलाइट जे आहे ते कुठं पडतं? त्या समुद्रात. हे त्यांना अक्कलच नाही. म्हणजे त्यांना आपण जर विचार करायला गेलो तर त्यांना मारण्यासाठी दुसरं कोण गरजेचं आहे का? काहीच गरजेचं नाही. त्यांना मारण्यासाठी तेच महत्वाचे. तर अशी अवस्था. मग भारत आणि चीन
एकमेकांबरोबर लढणार आहेत का? बिलकुल नाही, कारण दोघांनाही माहिती आपण एकमेकांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहोत, एकदम तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहोत. कारण कधी आम्ही जिंकू शकतो, कधी ते जिंकू शकतात, पण ते जिंकले तर त्यांना माहिती त्यांचं नुकसान पण तेवढंच होणार आहे, आणि आम्ही जिंकलो तर आम्हालाही माहिती आहे आमचं नुकसानही तेवढंच होणार आहे. म्हणून मध्ये डोकलाम झाला, आपण बघितलं, ते आले आपणही गेलो, ते गेले आपणही गेलो, बरोबर ना? म्हणजे ते आले लढायला, आविर्भावातून आले, त्यांना वाटलं की आता भारत काही तसं काही करणार नाही, पण आपला भारत आता नवीन भारत आहे, आपलंही सैन्य आपण पाठवलं लगेच, ते घाबरले, ते पण मागे गेले, मग आपण पण घाबरलो, आपणही मागे आलो, संपला विषय. म्हणजे दोघांना एकमेकांची ताकद दाखवायची. आपण ते बघतो ना पाकिस्तानच्या बॉर्डरवरती, काय ते बिटिंग द रिट्रेट नावाचा एक प्रकार असतो बघा, एकमेकांना नुसती ताकद दाखवायची, ठोकायचं नाहीच, फक्त ताकद दाखवायची. सो असा हा प्रकार आपल्याकडे घडतो, कारण दोघांना माहिती तुल्यबळ आहे. बंगाल प्रांतात हीच परिस्थिती आहे. मग बंगाल प्रांतात हिंदू मुस्लिम एकत्र झाले की अख्ख्या भारतात हिंदू मुस्लिम एकत्र, आणि हिंदू मुस्लिम एकत्र झाले तर आपल्याला सत्ता गाजवता येणार नाही. यासाठी एकच काम करा, यांच्यात विभागणी करा. मग यांच्यात विभागणी कशी करा? तर सिंपल मुद्दा आहे, बंगालची फाळणी करा. मग बंगालच्या फाळणीसाठी दोन प्रांत तयार केले गेले, एक आहे पूर्व बंगाल, दुसरा आहे पश्चिम बंगाल. पूर्व बंगाल जो आहे त्या पूर्व बंगालमध्ये आजचा बांगलादेश घातला गेला, ओके, आणि पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल, बिहार, उडीसा आणि झारखंड घातले गेले. मग या बांगलादेशमध्ये लक्षात घ्या, राजधानी ठेवली गेली ढाका, या ठिकाणी राजधानी ठेवली गेली कलकत्ता. या ठिकाणी धर्माच्या आधारावरती विभागणी केली गेली, या ठिकाणी भाषेच्या आधारावर विभागणी केली गेली. धर्माच्या आधारावर विभागणी करताना लक्षात घ्या, बहुसंख्याक ठेवला मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक ठेवला हिंदू समाज. आणि इथं काय केलं, भाषेच्या आधारावरती बहुसंख्याक ठेवला हिंदी समाज म्हणजे हिंदी भाषिक, आणि अल्पसंख्याक ठेवला बंगाली भाषिक. म्हणजे इथं बंगाली लोक एकत्र येणार नाहीत, बंगाली आणि हिंदीमध्ये फाटाफूट होणार, आणि इथं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फाटाफूट होणार. इथं मोठ्या प्रमाणात हिंदू आहे आणि अल्प प्रमाणात मुस्लिम आहे, पण हा प्रकार न दाखवता भाषिक प्रकाराच्या आधारावर यांना एकमेकांपासून अलग केलं. आणि त्यामुळे काय झालं, त्या कारणामुळे खऱ्या अर्थाने फाळणीचा जो मूळ उद्देश आहे तो लोकांच्या समोर आला, काँग्रेसच्या समोर आला, आणि मग काँग्रेसवाल्यांनी ठरवलं की आता बास, आता मिळमिळ आंदोलन बंद करा, आता डायरेक्ट ठोकाठोक्याची भाषा करा. आता आंदोलन करा की जे आंदोलन पूर्णपणे याच्या विरोधात असलं पाहिजे, आणि मग त्याला नाव दिलं गेलं वंग भंग आंदोलन, जे भारतातलं पहिलं प्रादेशिक स्तरावरचं काँग्रेसनी चालवलेलं आंदोलन होतं. जे आंदोलन खऱ्या अर्थाने मवाळ आणि जहाल यांनी मिळून चालवलेलं आंदोलन होतं, ज्याला मवाळांचा 100% पाठिंबा होता. अशा प्रकारचं हे आंदोलन होतं, जे कशाच्या विरुद्ध होतं, बंगालच्या या फाळणीच्या विरुद्ध. लक्षात घ्या, फाळणीच्या जर डेट आपण बघितल्या तर त्या डेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, एक 9 जुलै, दुसरी 19 जुलै, आणि तिसरं 16 ऑक्टोबर. सगळं काही 1905 लाच. या ठिकाणी पहिली घोषणा झाली जी सिमल्यातनं झाली, या ठिकाणी दुसरी घोषणा झाली जी कलकत्त्यातनं झाली, या ठिकाणी ऍक्च्युअल अंमलबजावणी झाली. आणि या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे काय घडलं, तर बंगालची फाळणी यासाठी या डेट खूप गरजेच्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये अनेक लोक कॉन्ट्रीब्युट करणारे, ज्याच्यामध्ये विल्यम वर्ड यांनी मूळ संकल्पना मांडली होती, जी अर्थात धर्मावर आधारित नव्हती, ती प्रशासकीय मुद्द्यावर आधारित होती. आणि ऍक्च्युअल जी फाळणी पुरस्कृत केली गेली, अंमलबजावणीमध्ये आणली, ती आणली कर्झननी, जी अर्थात प्रशासनावर अवलंबून नव्हती, ती पूर्णपणे अवलंबून कशावरती होती, ती अवलंबून होती धर्मावर आधारित. आणि अशा पद्धतीने ही फाळणी, आणि मग या फाळणीला विरोध करण्यासाठी आंदोलन कुठलं, तर वंग भंग. जे वंगभंग अत्यंत महत्वपूर्ण आंदोलन, चळवळ, की जी चळवळ भारतातली पहिली प्रादेशिक स्तरावरची चळवळ म्हणून ओळखली गेली. ठीक आहे, या पद्धतीने हा मवाळ कालखंड, आणि मग या मवाळ कालखंडानंतर आपल्याकडे आला तो अत्यंत महत्वाचा असा कालखंड कोणता, तर जहाल कालखंड. आता लक्षात घ्या, जहाल कालखंडाचा जर आपण विचार केला तर 1905 पासून 1920 पर्यंत असणारा हा कालखंड. आणि या कालखंडातले नेते म्हणलं तर लाल, बाल, पाल आणि घोष. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष अशा 4 मातब्बर नेत्यांनी तयार झालेला हा कालखंड. आणि या 4 मातब्बर नेत्यांचा जो म्होरक्या, जो नेता, तो म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. या पद्धतीने मित्रांनो हा जहाल कालखंड.
कुठल्याही प्रकारे शस्त्र चालवायचं नाहीये, कारण बोलणं हेच आमचं शस्त्र आहे. वृत्तपत्राचा वापर सरकारच्या विरुद्ध कसा करावा हे या कालखंडाने शिकून दिलं. या कालखंडाने वृत्तपत्राचा इतका भयानक पद्धतीने वापर केला की मित्रांनो, या काळामध्ये 124 नावाचं कलम हे केवळ लोकमान्य टिळकांवरती 1908ला लावलं गेलं आणि लोकमान्यांना 6 वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलं गेलं. 124 कलमानुसार राजद्रोहाचा कलम लावला आणि त्यांना ठराविक कालावधीसाठी भारताबाहेर तडीपार करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण भारतातल्या प्रत्येक वृत्तपत्रावर सरकारच्या या कारवाईमुळे एक काळ्या रंगाची लकीर छापली गेली. त्या लकीरीमुळे खऱ्या अर्थाने भारतातला राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून लोकमान्य टिळक यांची प्रचिती संपूर्ण भारतभर लोकांना झाली. का काळी लकीर छापली? टिळकांना शिक्षा झाली. कोण आहे टिळक? महाराष्ट्रातला एक नेता, नवे आता राष्ट्राचा नेता आहे. आणि या पद्धतीने रातोरात ते राष्ट्रीय स्तरावर गाजले गेले आणि मग तिथपासून खऱ्या अर्थाने ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू झाली. आपल्याकडे वंगभंग चळवळ चालू झाली, पण या वंगभंग चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांची जी चतुसूत्री आहे ती वापरली गेली आणि त्याच वापरलेल्या चतुसूत्रीमध्ये भारतातली पहिली परदेशी कापडांची होळी पेटवली गेली, ती आपल्या पुण्यामध्ये. मित्रांनो, दसरा होता, ऑक्टोबर महिना होता. ऑक्टोबर महिन्यातल्या 9 तारखेला दसऱ्याच्या दिवशी आपल्या पुण्यामध्ये बरोबर कुठे तर आपल्या खंडोजी बाबा चौक आहे, त्या चौकाच्या पुढे आपण कर्वे रोड किंवा कोथरूडकडे जायला निघतो. तिथे जाताना डाव्या साईडला स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र आहे. त्या अध्ययन केंद्रामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, तिथे जे शिल्प आहे त्या शिल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भारतातली पहिली परदेशी कापडांची होळी. अध्यक्षस्थानी होते लोकमान्य टिळक, नेतृत्व होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्याचप्रमाणे त्यांचे गुरु शिवरामपंत परांजपे, काळकर्ते शिवरामपंत परांजपे. या पद्धतीने पूर्णपणे त्या ठिकाणी देशातली पहिली होळी पेटवली गेली दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा नाश करतो आम्ही, परदेशी कापडांचा नाश केला. अशा पद्धतीने या ठिकाणी होळी पेटवली गेली. रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी या दोघांनी देखील बंगाल प्रांतात स्थानिक नेतृत्व केलं आणि बंगाल प्रांतामध्ये राजकीय आणि साहित्यिक चळवळ या विरोधामध्ये उभी केली. लोकांना एकत्रित येण्यासाठी टाउन हॉलची स्थापना केली. लोकांनी एकत्रित यासाठी एकमेकांना राख्या बांधा हा कार्यक्रम रवींद्रनाथ टागोर यांच्या माध्यमातून आपल्याकडे कलकत्त्याला सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आखले गेले आणि आम्ही एक कसे आहोत हे दाखवण्याचं काम सुरू झालं. बंगालच्या फाळणीला काँग्रेसकडनं जोरदार विरोध झाला आणि त्याच वेळेला मुस्लिम समाजाच्या फायद्यासाठी आम्ही ही फाळणी केली आहे हे पटवून देण्याचं काम तत्कालीन भारत मंत्री मोर्ले यांनी केलं. यासाठी मोर्ले यांनी 2 मुस्लिम नेत्यांना बोलवलं सिमल्यामध्ये चर्चेला. त्या 2 मुस्लिम नेत्यांमधले एक होते पुण्यातले नेते सर आगा खाना आणि दुसरे होते ढाक्याचे नवाब सलीमुल्ला खान. या दोघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं आम्ही तुमच्यासाठी केलंय, जर काँग्रेस याला विरोध करते तर तुम्ही त्याला पाठिंबा द्या. कसा? तुम्ही एक काम करा, यासाठी एखादी संघटना स्थापन करा, पैसे आम्ही तुम्हाला देतो. 30 डिसेंबर 1906 ढाक्यामध्ये स्थापन केली गेली मुस्लिम लीग. पण मित्रांनो लक्षात घ्या, मुस्लिम लीग ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला त्या मुस्लिम लीगला विरोध करणारा पहिला मुस्लिम नेता होता बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. राजकारणात संप्रदाय आणू नये असं स्टेटमेंट त्यावेळेला त्यांनी दिलं होतं, कारण ते त्यावेळेला 1906च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे सचिव होते आणि दादाभाई नौरोजी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. हे लक्षात घ्या. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व. लोकमान्य टिळकांवरती आजपर्यंत अनेक खटले लढवले गेले. टिळकांना प्रत्येक खटल्यात शिक्षा झाली, पण एकच खटला 1916चा ज्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली नाही, कारण त्या खटल्यात त्यांचा वकील होता कोण? ते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच महात्मा गांधींनी टिळकांना शिक्षा झाली नाही, कुणामुळे? तर जिनांमुळे. म्हणून जिनांना एक पदवी दिली. ती पदवी कुठली? कायदे आझम. कायदे ए आझम बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या नावाने पदवी. सो ह्या सगळ्या प्रकारच्या घडामोडी या काळात आपल्याकडे घडलेल्या होत्या. तो काळ म्हणजेच कुठला काळ मित्रांनो? तर तो काळ जहाल कालखंडाचा काळ. या जहाल कालखंडामध्ये ही वंगभंग चळवळ जोरदार चालू होती. या चळवळीचे परिणाम मोठ्या प्रमाणात होत होते आणि याच वेळेला काय करायचं म्हणून लगेच ब्रिटिशांनी मवाळांना बरोबर घेतलं. 1907च्या अधिवेशनाच्या आधी त्यांना सांगितलं, बाबा रे तुम्ही आमच्या बरोबर राहा, तुमचं जे म्हणणं ते आम्ही मान्य करतो, तुम्ही आमच्या बरोबर राहा, फक्त बाकी काहीच करू नका. मवाळ लोक पण होला हो म्हणाले आणि
1906च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये जिथं जहालांनी मुद्दा मांडला होता जैसे थे प्रस्तावाचा, मवाळांनी त्याला विरोध केला, कारण ते इंग्रजांच्या बाजूने होते आणि त्यामुळे जहाल आणि मवाळ यांच्यात जोरदार भांडणं झाले आणि काँग्रेसमध्ये फूट पडली, काँग्रेस दुभंगली. यालाच नाव दिलं आपण सुरतेची फूट. आजपर्यंत लूट ऐकली, इथं फूट झाली आणि ती कुणामुळे झाली तर ती जहाल आणि मवाळ दोघांमुळे झाली आणि ती दोघांमुळे घडवली कोणी, दोघांमध्ये घडवली कोणी, ती इंग्रजांनी. सो या पद्धतीने ही फूट झाली. जहालांना कायमस्वरूपीसाठी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बाहेर काढलं आणि जसं त्यांना बाहेर काढलं तशी लोकमानसात त्यांची प्रतिमा कमी झाली असं इंग्रजांना वाटलं आणि इंग्रजांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा नेता टिळक यांना उचललं आणि तुरुंगात टाकलं आणि बाकीचे लोक पसार झाले. या पद्धतीने बंगभंग चळवळ संपली. पण मित्रांनो 1911ला असं काय घडलं काही कळलंच नाही की ज्या काळी एक राजा आला होता इंग्लंडचा पंचम जॉर्ज, दिल्लीमध्ये दिल्ली दरबार भरला होता तिसरा आणि शेवटचा. 12 डिसेंबर 1911 हे दिवस होता. याच्यामध्ये त्यांनी घोषणा केली की भारतातली बंगालची फाळणी आम्ही रद्द करतोय. त्यांनी घोषणा केली रे केली की मुस्लिमांना वाटलं अरे आमच्यासाठी केली ना, यांचं ऐकून का बंद केली. मुस्लिम गेले इंग्रजांच्या विरोधात. मुस्लिम आणि मुस्लिम लीग इंग्रजांच्या विरोधात गेली आणि मग मुस्लिम लीग खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या जवळ यायला लागली. त्याच वेळेला 1914ला लोकमान्य टिळकांची सुटका झाली. टिळक पुण्यात आले. पुण्यात ज्या वेळेला टिळक आले त्यावेळेला त्यांचा मान, त्यांचा सन्मान किती मोठा होता. पुढचे 15 ते 20 दिवस लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात रांग करून त्यांच्या वाड्याबाहेर होते. ती रांग 15-20 दिवस चालली होती आणि त्यावेळेला काका हलवाई यांनी संपूर्ण पुणे शहराला पेढे वाटलेले होते. काका हलवाई जे दुकान आहे आपल्याकडे काका हलवाईचं, त्या दुकानाने संपूर्ण पुणे शहराला पेढे वाटले होते. का? कारण आपला नेता लोकमान्य टिळक हे या वेळेला काय झालेले आहेत, तुरुंगातून सुटून आलेले आहेत यामुळे. तर ही सगळी परिस्थिती आणि मग या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे हे सगळा प्रकार घडला, बाबा बंगालची फाळणी रद्द झालेली आहे आणि त्या फाळणीच्या रद्दामुळे काय झालं तर हा जो मुस्लिम समाज आहे, मुस्लिम लीग दुखावली गेलेली आहे, मग याचाच फायदा घ्यायचा लोकमान्य टिळकांनी ठरवलं. लोकमान्य टिळक लगेच काँग्रेसमध्ये आले. पण कसं यायचं काँग्रेसमध्ये? कारण आता मुद्दा काय होता, 1908ला काँग्रेसनी एक घटना तयार केली आणि त्या घटनेमध्ये जहालांना कधीच काँग्रेसमध्ये प्रवेश नाही असं कलम टाकून दिलं. आता हे कलम तोडावं लागल. मग हे कलम कसं तोडायचं? मग 1915चं काँग्रेस अधिवेशन मुंबई आणि या अधिवेशनामध्ये एकाच वेळी एकाच शहरात पण 2 वेगळ्या मंडपात, इकडं मुस्लिम लीगचं अधिवेशन, इकडं काँग्रेसचं अधिवेशन. आणि या अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट यांनी 1908च्या अधिवेशनात तयार केलेली जी घटना आहे त्या घटनेतलं जे कलम आहे जहालांना काँग्रेस प्रवेश बंदी, हे कलम रद्द केलं. आणि मग जहालांना मोठ्या मान सन्मानाने 1916ला अधिवेशनात बोलवलं. टिळक आले. टिळकांनी काँग्रेस हायजॅक केली. हायजॅक करून अध्यक्षपदावरती बसवलं अंबिकाचरण मुजुमदार यांना. तो माणूस होता हे लक्षात घ्या. फक्त अंबिकाचरण म्हणल्यानंतर लोकांना बाई वाटते, पण तो माणूस होता. अंबिकाचरण मुजुमदार यांना अध्यक्षपदावर बसवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एकाच वेळी एकाच शहरात एकाच मंडपात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचं अधिवेशन घेतलं. आणि मग याला नाव दिलं हिंदू मुस्लिम ऐक्य करार, यालाच नाव दिलं लखनौ करार आणि यालाच नाव दिलं लक LUCK लक डॅश NOW नाव, लक नाव करार. शब्दांमध्ये फेरफार, शब्दांची खेळी टिळकांकडे सगळ्यात जास्त होती आणि त्यानुसार हा कराराचं नाव या ठिकाणी दिलं गेलं. हिंदू मुस्लिम एक आले लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून आणि त्याच्यानुसार काँग्रेस ही आणखी पॉवरफुल बनते. आणि मग आपल्याकडे सुरू झाली होम रूल चळवळ. होम रूल चळवळ एक महत्वाची चळवळ मित्रांनो, लक्षात घ्या. होम रूल, होम घर, रूल नियम, माझं घर माझे नियम, तुमचा संपला विषय. सो माझा देश आहे, माझे नियम चालणार, तुमचे नियम चालणार नाही. जगात पहिल्यांदा ही चळवळ सुरू झाली आयर्लंडला आणि मग आयरिश नेत्या ॲनी बेझंटनी सांगितलं आपल्याला भारतातही करायचं. टिळकांना आवडलं आणि टिळकांनी सुरू केली ही चळवळ एप्रिल 1916ला. एप्रिल 1916ला टिळकांनी पहिल्यांदा चळवळ चालू केली मुंबई आणि बेळगावमध्ये, मुंबई प्रांत आणि मध्य प्रांतामध्ये. बेळगाव म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया मुंबई प्रांत आणि मध्य प्रांतामध्ये. आणि ऑक्टोबर 1916ला ॲनी बेझंट यांनी चालू केली अख्ख्या भारतामध्ये, अपवाद मुंबई आणि मध्य प्रांत. दोघांनी दोघांच्या लेवलला चळवळी चालू केल्या, दोघांचे वृत्तपत्र, दोघांचे नेते, जोरदार चळवळी. पण मित्रांनो जे बोलणे, जी भाषा आहे ती भाषा टिळकांची लोकांवरती जास्त प्रभावी होती आणि त्यामुळे
लोकमान्य टिळक हे फक्त मुंबई आणि मध्य प्रांतात, पण सर्वात जास्त स्वयंसेवक टिळकांच्या होमरूल चळवळीचे. पण अख्खाच्या अख्खा एरिया काबीज केल्यामुळे अॅनी बेझंट यांच्या सर्वाधिक शाखा, सर्वाधिक स्वयंसेवक टिळकांचे, सर्वाधिक शाखा अॅनी बेझंटच्या. आणि मग सर्वात सुंदर अशी चळवळ सुरू असताना त्यांना एका पत्रकाराने विचारलं की बाबा रे, तुम्ही दोघांनी एकत्रित येऊन का नाही चळवळ चालू केली? शेवटी दोघांनी एकमेकांच्या सल्ल्याने चळवळ चालू केली, पण तुम्ही इकडं तुम्ही तिकडं, एकत्र या ना, अजून ताकद वाढेल. त्यावेळेला अॅनी बेझंटचं उत्तर अतिशय राजकीय होतं, इतकं सुंदर होतं की सगळ्यांना सगळं कळलं. पण तिला वाटलं कोणालाच काही कळलं नाही, पण सगळ्यांना सगळं कळलं. ती म्हणाली, माझ्या कार्यकर्त्यांना टिळकांचे विचार आणि टिळकांच्या कार्यकर्त्यांना माझे विचार पटत नाहीत, म्हणून आम्ही एकत्र नाही. पण मूळ मुद्दा दोघांचाच होता. दोघांना एकमेकांचे विचार पडत नाही. आणि कार्यकर्त्याला विचारते कोण? कार्यकर्ता काय असतो? कडीपत्ता, दुसरं तिसरं काहीच नाही. त्याची काय लायकी असते का? सो मुद्दा इथं हा आहे की दोघांनाच एकमेकांचे विचार पटत नव्हते, यामुळे दोघं एकत्र नव्हते. आणि त्यामुळे होमरूल चळवळ अत्यंत महत्वाची चळवळ. पण लक्षात घ्या, भारतातली पहिली राष्ट्रीय स्तरावरची चळवळ, होमरूल चळवळ, ही सुरू केली होती अॅनी बेझंट यांनी. लोकमान्य टिळकांची चळवळ प्रादेशिक होती, मुंबई आणि मध्य प्रांत. अॅनी बेझंटची राष्ट्रीय स्तरावरची होती. म्हणून भारतातली पहिली राष्ट्रीय स्तरावरची सरकार विरोधी चळवळ, इंग्रज विरोधी चळवळ, याचं नेतृत्व एका बाईंनी केलेलं आहे, आणि ती बाई म्हणजे अॅनी बेझंट. आणि चळवळ कोणती? तो होमरूल चळवळ. या पद्धतीने होमरूल चळवळ अॅनी बेझंट यांची ऑक्टोबर 16 सुरू झाली आणि ऑगस्ट 17 संपली, ऑगस्ट घोषणेच्या माध्यमातून. परंतु लोकमान्य टिळकांची सुरू झाली एप्रिल 16, पण संपली 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार. आणि अॅनी बेझंटची कधी संपली? तर 17 ऑगस्टमध्ये ऑगस्ट घोषणा जी केली होती भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी, आणि त्या घोषणेत सांगितलं होतं हप्त्या हप्त्याने आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. मग टिळकांना विचारलं बंद करा आता. टिळक म्हणले बरं ठीक आहे, पण ते हप्ते कोण देणार? ते हप्ते कधी देणार? बरं ते हप्ते कोण देणार, कधी देणार, हे कोण ठरवणार? इंग्रज म्हणले आम्ही. टिळक म्हणले मान्य नाही. आणि त्यामुळे टिळकांनी पुढे ती कंटिन्यू चालू ठेवली. पण ही गोष्ट अॅनी बेझंटला पटली, म्हणून अॅनी बेझंटची चळवळ लगेच बंद केली. होमरूल चळवळ अत्यंत महत्वपूर्ण चळवळ भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतली. सो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी झाल कालखंडात घडल्या. आणि याच झाल कालखंडामध्ये मग आपल्याकडे महत्वाचे जे अधिवेशन घडले, त्या अधिवेशनामधलं एक अधिवेशन 1906. जे अधिवेशन कुठं घडलं? ते अधिवेशन घडलं कलकत्त्याला. कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नौरोजी. आणि नौरोजींनी या अधिवेशनात काय सांगितलं तर बघा, 1905च्या अधिवेशनात जे मुद्दे ठरवले ते मुद्दे 6च्या अधिवेशनात असणार, म्हणून जैसे थे हा प्रस्ताव पारित केला. अधिवेशनामध्ये सांगितलं बाबा रे, आपल्याला सरकार विरोधात चळवळ करायची आहे, सरकार आपलं ऐकत नाहीये, आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने चळवळीत सहभागी व्हा, म्हणून त्यांनी संदेश दिला, चळवळ करा, चळवळ करा आणि अखंड चळवळ करा. एक मवाळ नेता, या मवाळ नेत्यामध्ये इंग्रजांच्या निर्णयामुळे झालेला हा ड्रास्टिक चेंज, याला खऱ्या अर्थाने आपण नेता म्हणतो. एक नेता, जो नेता आपल्याच विचारांवर ठाम असतो, काही होऊ दे, आपल्याच विचारांवर ठाम, तो परिस्थितीनुसार बदलत नाही, तो नेता काळाच्या प्रवाहाबरोबर संपतो. पण जो परिस्थिती बरोबर बदलतो, तो नेता तरुण वर्गात पण त्या नेत्याचा चाहता असतो, किंवा तो तरुण वर्गात देखील महत्वाचा असतो, तो म्हाताऱ्यांमध्ये पण महत्वाचा असतो, आणि तो समवयस्क लोकांमध्ये पण महत्वाचा असतो. अशा प्रकारचा नेता बनणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काळानुरूप बदलता आलं पाहिजे. काळ बदलला तसं तुमच्या नेतृत्वात बदल झाला पाहिजे, किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्यात बदल झाला पाहिजे. तो बदलला तर लोक तुम्हाला स्वीकारणार, तो बदलला नाही तर लोक तुम्हाला नाकारणार. ही ठरलेली परिस्थिती. मग भलेही तुम्ही कुठल्याही खानदानातले असू द्या, किती मोठ्या घराण्यातले असू द्या, तुम्हाला लोक नाकारणार. कारण ही आहे लोकशाही. हे काही कुठल्या प्रकारे वंश परंपरागत पद नाहीयेत, हे यावरून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग आता लक्षात घ्या, नौरोजींनी हा संदेश दिला 6ला, परंतु नौरोजी गेले आणि 1907ला अधिवेशन जे नागपूरला होणार होतं, पण नागपूरला जर अधिवेशन झालं असतं तर जहालांचं प्राबल्य वाढलं असतं, म्हणून ऐन वेळेला अधिवेशनाचं स्थळ बदललं आणि ते स्थळ ठेवलं कुठं? सुरतला. कारण सुरत ही भूमी कोणाची? तर फिरोजशाह मेहतांची. सुरतच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद कोणाला? जहालांचं म्हणणं होतं टिळकांना करा, पण टिळक म्हणले मी अध्यक्षपद कधीच भोगणार नाही, कारण मी किंग मेकर होणार आहे. किंग होण्यात काय अर्थ आहे? किंग मेकर हा महत्वाचा आहे. म्हणजे आमच्याकडं इतिहासामध्ये जर आम्ही विचार करायला गेलो तर आपल्याकडे कुठला तो मौर्य, काय गुप्त, काय चंद्रगुप्त मौर्य, महान व्यक्ती आहे, नो डाऊट.
पण या महान व्यक्तीला महान बनवणारा व्यक्ती कोण आहे? तर तो आर्य चाणक्य. आणि जो आर्य चाणक्य अगदी लहान अशा चंद्राला चंद्रगुप्त मौर्य बनवू शकतो, तर चंद्रगुप्त मौर्य जर उडायला लागला तर तिच्याला आणखी एखाद्या पोराला त्या गादीवर बसू शकतो. कारण बसवणारा महत्वाचा आहे, बसणारा महत्वाचा नाहीये. किंग मेकर हा महत्वाचा आहे. आणि तो किंग मेकर आपल्याकडच्या राजकारणातला सगळ्यात महत्वाचा वस्ताद असतो. आणि तो म्हणजे कोण होता आपल्याकडे? तर ते आर्य चाणक्य त्या काळामध्ये. तसे लोकमान्य टिळक. त्यामुळे टिळकांना अध्यक्षपद कधीच नको होतं. पण अध्यक्षपदावर कोणी बसा, 1905-6 जे मुद्दे आपण मंजूर केले तेच मुद्दे जैसे थे या ठरावाने पारित झाले पाहिजे. हे टिळकांचं म्हणणं. ते म्हणणे ऐकलंच गेलं नाही. अध्यक्षपदावरती बसवलं कोणाला? तर अध्यक्षपदावर बसवलं रासबिहारी घोष यांना. नीट नाव समजून घ्या, रासबिहारी घोष. जे मवाळ नेते होते. रासबिहारी बोस हे वेगळेच, जे डायरेक्ट बंदुकीची भाषा बोलणारे लोक होते. हे होते रासबिहारी घोष, जे अत्यंत मवाळ नेते होते. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती बसवलं गेलं आणि त्यांनी सांगितलं जैसे ते प्रस्ताव मंजूर करणार नाही. आणि त्यामुळे काय झालं? त्यामुळे पूर्णपणे हे अधिवेशन काय झालं तर जहालांच्या विरोधात गेलं. इंग्रजांच्या पोलिसांना बोलवावं लागलं. जहालांना अरेस्ट केलं गेलं आणि अधिवेशनातनं जहालांना बाहेर काढलं गेलं. यासाठी महत्वाचं अधिवेशन कोणतं? तर अधिवेशन 1907. यालाच आपण नाव देतो सुरतेची फूट. हे लक्षात घ्या. त्याच्या पुढचं अधिवेशन झालं 1908 जे झालं मद्रासला. आणि मद्रासच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुन्हा एकदा रासबिहारी घोष. पुन्हा एकदा तेच अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि या अधिवेशनामध्ये आपण काँग्रेसनी एक राज्यघटना स्वीकारली, काँग्रेसची घटना तयार केली. आणि काँग्रेसच्या घटनेत सांगितलं एक कलमानुसार की आम्ही जहालांना काँग्रेसमध्ये कायमस्वरूपीसाठी प्रवेश नाकारला. या पद्धतीने हे अधिवेशन गाजलं. आणि मग त्याच्या पुढे काही नाही. 9, 10, 11, 12, 13, 14 फक्त यायचं, हा ही करायचं, काहीतरी बोलायचं, खायचं प्यायचं, विषय संपवायचा. कारण नेते मंडळीच नाहीयेत. जहाल, लाल बाल पाल घोष सगळे बाहेर आहेत, तुरुंगात आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना काय म्हणू आपण त्यांच्या घरामध्येच थांबायला सांगितलेले, बाहेर कुठे राजकारणात भाग घ्यायला सांगितलेलं नाहीये. अशा प्रकारची अवस्था आहे. फक्त मवाळ लोक आहेत. आणि मवाळ लोक इंग्रजांच्या बरोबर आहेत. त्यामुळे इंग्रजांच्या बरोबर असतं तर विरोध करायचा कोणाचा? त्यामुळे काही नाही, अधिवेशनात काही घडलं नाही, काही नाही. आणि मग 1915 अत्यंत महत्वाचं अधिवेशन, 15चं अधिवेशन जे झालं मुंबईला. कुठे झालं? मुंबईला. आणि मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते SP सिन्हा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. आणि या अधिवेशनामध्ये 1915 ॲनी बेझंट यांनी 1908च्या अधिवेशनात तयार झालेली जी घटना आहे, ज्या घटनेत एक कलम होतं की जहालांना प्रवेश बंदी, ते कलम या ठिकाणी पूर्णपणे रद्द करून टाकलं. ते कलम रद्द करण्याचं काम या अधिवेशनात झालं. आणि त्यामुळे जहालांचा प्रवेशाचा मार्ग हा पूर्णपणे मोकळा झाला. पण यावेळेला मवाळ लोक होते का? तर मवाळ लोक नव्हते. कारण 2 मवाळांचे महान नेते 1915 वारले, गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता. दोन्ही वारले. त्यामुळे त्यांना विरोध करणारच कोणी नाही. कलम रद्द झालं. आणि 16ला मग अधिवेशन झालं. अत्यंत महत्वपूर्ण अधिवेशन लखनौ. अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार. या पद्धतीने अधिवेशन झालं. आणि या अधिवेशनात खऱ्या अर्थाने ठरलं गेलं की बाबा रे, आता काय करायचंय? तर 1916च्या या अधिवेशनामध्ये आपण हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र यायचं. तुम्ही आमचे मुद्दे मान्य करा, आम्ही तुमचे मुद्दे मान्य करतो. एकत्र येऊ आणि एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढू. आणि त्यानुसार मुद्दे मान्य झाले. हिंदू मुस्लिम ऐक्य करार म्हणजेच लखनौ करार म्हणजेच लखनौ करार हा या ठिकाणी टिळकांच्या नेतृत्वात झाला. आणि या पद्धतीने आपल्याकडे खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे 2 पक्ष पूर्णपणे एकमेकांच्या बरोबर आले. यानुसार 1916चं अधिवेशन. मग झालं 17चं अधिवेशन जे झालं कलकत्त्याला. कलकत्त्याच्या या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा. आणि याच अधिवेशनामध्ये एक अत्यंत महत्वाचा मराठा नेता, मुद्दामून जात सांगितलेली कारण ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला, मराठा नेता विठ्ठल रामजी शिंदे या नेत्यांनी राष्ट्रीय स्तरावरती अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला पहिल्यांदा. राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यता विरोधी ठराव मांडणारा व्यक्ती कोण आहे? तर विठ्ठल रामजी शिंदे, ज्या व्यक्तीने अस्पृश्य समाजाला दलित हा शब्द दिलेला आहे.
हे लक्षात घ्या. आणि हे पेपरला विचारलं तर आपल्याला दलित हा शब्द देणारा व्यक्ती म्हणजे कोण? विठ्ठल रामजी शिंदे. इंडियन प्रोटेस्टंट हा शब्द देणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर. त्याच पद्धतीने हरिजन हा शब्द देणारा व्यक्ती म्हणजेच महात्मा गांधी. हे तीनही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत आणि हे तीनही शब्द कमी अधिक फरकाने वापरले जातात. त्यातल्या दलित हा जास्त वापरला जातो राष्ट्रीय राजकारणामध्ये आणि हरिजन हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. इंडियन प्रोटेस्टंट तेवढ्या प्रमाणात वापरला जात नाही, पण ह्या दोन शब्दांचं मात्र वापरण्याचं प्रमाण हे जास्त आहे. ते कुणी दिले हे महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि राज्यशास्त्रामध्ये देखील महत्वाचा मुद्दा काय आहे? कलम क्रमांक 17, अस्पृश्यता विरोधी कलम. त्यामुळे 1917 कलम क्रमांक 17 लक्षात ठेवायला सोपं आहे. आपल्याच फायद्याची गोष्ट आहे म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं दोन्ही पण गरजेचं आहे. यानुसार 1917 आणि मग 1920चं अधिवेशन. 1920ला 2 अधिवेशन झाले. एक नॉर्मल अधिवेशन कलकत्त्याला झालं, लाला लजपतराय अध्यक्ष होते. आणि एक आपण असं म्हणूया, सॉरी नॉर्मल नाही, एक विशेष अधिवेशन झालं. विशेष अधिवेशन झालं कलकत्त्याला, लाला लजपतराय अध्यक्ष, असहकार चळवळीला परवानगी घेण्यासाठी. आणि नॉर्मल अधिवेशन झालं डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला सी विजय राघवाचार्य यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षस्थानामध्ये. जे नागपूरला घडलं त्याच्यामध्ये काँग्रेसला लोकशाही संघटनात्मक संघटन प्राप्त झालं. ते कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी पुढचा कालखंड, त्या कालखंडाचं नाव असणार आहे काँग्रेसचा शेवटचा कालखंड, अत्यंत महत्वाचा कालखंड. कालखंडाचं नाव गांधी कालखंड. एकाच नावावरती तयार झालेला हा कालखंड, कारण जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व तयार झालं या पद्धतीने. लक्षात घ्या, भारतात जन्माला आले 2 ऑक्टोबर 1869ला, परंतु जन्म झाला अशा कुटुंबात की ज्या कुटुंबामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, गरिबी याचं लवलेशही नाहीये. वडील मोठे आपण काय म्हणू त्यांना दिवाण होते. ते पोरबंदर घराण्याचे दिवाण होते किंवा तिथं आजूबाजूला असणारे जे राजघराणे त्या राजघराण्यात त्यांनी दिवाण म्हणून काम केलेलं होतं. तेव्हा पैसा अडका चिकार होता, भरपूर प्रमाणात होता आणि त्यामुळे मुलगा एकदम निवांत होता. मोहनदास करमचंद गांधी एकदम निवांत मुलगा. बरं, तो काळ इतका सुंदर होता की त्या काळामध्ये आधी लग्न, मग मुलं, मग उच्च शिक्षण आणि मग केली तर नोकरी. किती भारी काळ होता बघा. आजकाल आधी घासा मग नोकरी मिळवा, मग नोकरी मिळाली तर उत्तम, नाही मिळालं तर अजून घासा, परत मिळाली तर पैसे कमवा, बंगला कमवा, गाडी कमवा आणि मग लग्न होण्याची वाट बघा. झालं तर उत्तम, नाहीतर परत आहेच निवांत. सो अशी अवस्था आहे आजकालची मुलांच्या बाबतीतली खास करून. तो काळ एकदम भारी होता. त्या काळामध्ये गांधींचं आधी लग्न झालं आणि मग गांधी उच्च शिक्षणासाठी गेले. कुठे गेले? तर लंडनला गेले. मुलांना विचारलं गांधी बाहेर गेले की लोकांना फक्त गांधी कुठे गेले तर आफ्रिकेतच गेले आठवतात. दुसरीकडे कुठे गांधी गेले का नाही लोकांना कळतच नाही नेमकं. आता उच्च शिक्षणासाठी आफ्रिकेत आजही कोण जात नाही. त्या काळात कोण जाणार आहे मरायला आफ्रिकेत? तर थोडासा विचार करा. लंडनला टेम्पल कॉलेज ऑफ लॉ मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं 1889 ते 1891 दरम्यान आणि मग 91ला ते भारतात आले. आता प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या पोराने काहीतरी नोकरी करावी, कामधंदे करावे, पैसे कमावे आणि आपल्याला द्यावे. सेम करमचंदांनी पण तीच इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने गांधींना पाठवलं कुठं? तर त्या मुंबईला पाठवलं. तर गांधी एवढा ग्रेट व्यक्ती की एखादा व्यक्ती त्यांच्याकडे केस घेऊन आला तर गांधी बाहेरच्या बाहेर परस्पर म्हणायचा, हा तू असं कर, हा तू तसं कर, हा झाली केस सॉल्व झाली, जाऊ घरी. मग गांधी म्हणजे झाली नाही केस सॉल्व, पैसे द्या की मग आता. ते म्हणजे कुठले पैसे? बाहेरच्या बाहेर तुम्ही ठेवलं, आता पैसे विषय नाही, जा घरी तू पण. पैसेच नाहीत. वैयक्तिक आयुष्यात महात्मा गांधी सक्सेसफुल नव्हते, अयशस्वी होते, यशस्वी नव्हते, असं आपल्याकडच्या इतिहासकारांचं म्हणणं आहे. हे काय माझं वैयक्तिक म्हणणं नाही बरं का. हे एक लक्षात घ्या गोष्ट की इथं जे मी तुम्हाला सांगतो हे माझं म्हणणं नसतं, हे इतिहासकारांचं म्हणणं असतं. हा, सिनेमॅटिक पद्धतीने जे सांगितलं ते माझं म्हणणं असतं, ही गोष्ट क्लिअर आहे. परंतु जे म्हणणं आहे ते इतिहासकारांचे आणि त्या पद्धतीने यांचं म्हणणं काय की वैयक्तिक जीवनात ते यशस्वी नव्हते कारण त्यांना नोकरीतनं पैसा कमवता आला नाही. आता नोकरीतनं पैसा कमवता आला नाही म्हणल्यानंतर आपल्याकडचा प्रत्येक मुलगा हा अयशस्वी आहे हा शिक्कामोर्तब असतो. कारण पैसा हा यशाचं सगळ्यात महत्वाचं गणित आपल्याकडे आहे किंवा द्योतक आपल्याकडे आहे. पैसा कमवला तर तुम्ही यशस्वी, पैसा नाही कमवला तर तुम्ही बेकार, बेरोजगार, तुमची लायकी नाही, समाजात तुम्हाला वावरण्याचा अधिकार नाही, असं आपल्याकडे बोललं जातं मुलाच्याकडनं खास करून. आजकाल मुलींचंही प्राबल्य त्यात वाढलेलं आहे, पण मुलाकडनं तर खास करून हे बोललं जातं, ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही. सो हा मुद्दा असल्यामुळे गांधीजींना तेवढ्या प्रमाणात लोकांनी काय केलं की असं स्वीकारलं नाही. आणि मग गांधीजींच्या वडिलांनी सांगितलं, बाबा रे असंही तुला मीच पोचतोय,
त्यापेक्षा एक काम कर, तू ये पोरबंदरला, इथं राहा, घरात आम्ही जे खातोय पितोय ते तू पण खा, निवांत खा, बघू पुढच्या पुढे काय करायचं काय नाही ते. गांधीजी आले पोरबंदरला. 1 वर्ष गेला. 1893ला करमचंद गांधी यांचा एक मित्र दादा अब्दुल्ला खान जे त्यांना भेटले. त्यांना म्हणाले, अरे यार म्हणले, माझा आफ्रिकेमध्ये खूप मोठे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायासाठी मला काही वकील लागत आहेत, तुझ्या ओळखीचं असेल कोण तर सांग. करमचंद म्हणले, अरे एवढं काय, आपला पोर काय की म्हणले, असं इथंच फिरतोय निवांत, जाऊ घेऊन म्हणले. आणि मग खऱ्या अर्थाने आपल्या भारतातनं गेले मोहनदास करमचंद गांधी. पण मित्रांनो, 1914ला ज्यावेळेला ते आफ्रिकेतनं बाहेर पडले आणि 15ला भारतात आले, त्यावेळेला ते झाले महात्मा गांधी. सो आफ्रिकेने आपल्याला काय दिलं? आपल्याला आफ्रिकेने दिले महात्मा. आपण आफ्रिकेला दिले मोहनदास आणि आपल्याला मिळाले महात्मा. हा जो ड्रास्टिक चेंज आहे तो आफ्रिकेत घडला, आफ्रिकेत आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुभवावरून. त्याच्यामध्ये काळ्या लोकांना बोटांची ठसे द्यावी लागायची कंपल्सरी, काळ्या लोकांवरती जिजिया सारखा एक कर असायचा, काळ्या लोकांना रेल्वेच्या 1st क्लास आणि 2nd क्लास मधनं प्रवास करायला बंदी असायची. मग काळ्या लोक प्रवास कुठनं करणार? 3rd क्लास मधनं करणार. आता 3rd क्लास कसं म्हणावं म्हणून रेल्वेमध्ये जनरल डबा लिहिला असतो आपल्याकडे, है ना. 1st क्लास असतो, 2nd क्लास असतो, तर 3rd क्लास कसं लिहावं ना. 3rd क्लास म्हणले की आपलीच आपण इज्जत घालवतोय, त्यापेक्षा बाबा रे जनरल डबा, 3rd क्लास नाव जनरल डबा, म्हणून काळ्या लोकांना त्याच डब्यातनं परवानगी. मग या सगळ्या प्रकरणांमुळे गांधींना चीड आली आणि गांधींनी त्याच्या विरोधात लढायचं ठरवलं. सत्याग्रह, अहिंसा, उपोषण या 3 शस्त्र आणि अस्त्रांच्या माध्यमातून गांधीजी लढले आणि गांधीजी विजयी झाले. मग गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले काय म्हणतात बघा. गांधींनी सांगितलं गोखल्यांना की अरे मला आता बाबा भारतात यायचंय, कसं येऊ? गोखले म्हणाले, एक काम करा, तुम्ही आफ्रिकेतनं लंडनला जावा आणि लंडन मधनं भारतामध्ये यावा. असं का? तर 1914ला तुम्ही जर समजा आफ्रिकेतनं लंडनला गेलात तर लंडन मधल्या लोकांना कळेल की आफ्रिकेत आपल्याला लढणारा कोण, हाच तो व्यक्ती मोहनदास करमचंद गांधी. आणि आता लंडनच्या लोकांना हेही कळेल की आफ्रिकेत हा आपल्याला लढला, पण आता हाच व्यक्ती चाललाय कुठं, तर त्याच्या देशात भारतामध्ये. तेव्हा आता भारतात काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. हे दाखवण्यासाठी तुम्ही आफ्रिकेतनं कुठं जावा, लंडनला, आणि लंडन मधनं कुठं या, भारतात. मग आफ्रिकेतनं ते निघाले 1914ला, लंडनला पोहोचले 14ला लंडन मधनं निघाले आणि 1915ला 9 जानेवारीला गेटवे ऑफ इंडिया मध्ये ते पोहोचले भारतामध्ये. अशा पद्धतीने भारतामध्ये गांधी आले आणि गांधींनी चळवळींना सुरुवात केली. आता लक्षात घ्या, गांधीजींनी ज्यावेळेला चळवळींना सुरुवात केली त्यावेळेला चळवळ करताना कुठं करायची, कशी करायची, गुरूंना परत विचारायचं. म्हणून ते आले पहिल्यांदा पुण्यामध्ये. पुण्यात आले कारण पुण्यात त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले, गोखल्यांची भेट घेतली. गोखल्यांना विचारलं काय करू दे. गोखले म्हणाले, बाबा रे, एका बाजूला जहाल आहेत, एका बाजूला मवाळ आहेत, आणि आता तू नवीनच तुझं काहीतरी वेगळं काढू नकोस. एक काम कर, आता भारत फिर, समजून घे, कसं वाटतंय ते बघ, नंतर मला भेट, आपण चळवळीची दिशा ठरवूया. आता चळवळीत भाग घेऊ नको, तुझं काहीतरी नवीन काढू नको. ते म्हणले ठीक आहे, गुरूंचं ऐकलं. मग आले नारायणपेठेमध्ये केसरीवाड्यात टिळकांचं दर्शन घ्यायला, पण टिळक तर नव्हते. टिळक कुठे होते? तर घरच्यांनी सांगितलं टिळक शांत होण्यासाठी गेलेत सिंहगडावरती, कारण टिळकांचा सिंहगडावर बंगला, आणि त्या बंगल्यात सिंहगडावरती नेहमी जायचे. ते शांत बसायचे, तिथे जाऊन काहीतरी विचार करायचे, लिहायचे वगैरे, आणि बाहेरून कान करायचे जबरदस्त. मग इंग्रजांची वाटत लावायची डायरेक्ट. असे आपले लोकमान्य टिळक होते. शांततेत जे सुचतं ते घरात कधी सुचत नाही, आणि यासाठी टिळकांचा हा बंगला, सुंदर बंगला आहे. तुम्ही सिंहगडावर गेल्यानंतर कधीतरी पाहिला असेलच. टिळकांच्या दर्शनासाठी गांधी पहिला गड चढले ते म्हणजे सिंहगड. वर चढले, टिळकांना भेटले, टिळकांशी बोलले. टिळकांनी त्यांना खूप भारी गोष्ट सांगितली. ते टिळकांना म्हणाले की तुम्हाला माहितीच आहे की बाबा मी सत्याग्रह, अहिंसा आणि उपोषण या माध्यमातून लढतोय, यावर तुमचं मत काय? टिळक म्हणाले, इफ पीपल फॉलो युअर रूल देन आय एम युअर्स. जर लोकांनी तुझे नियम पाळले तर मी तुझ्या बरोबर आहे, पण मला नाही वाटत लोक तुझ्या बरोबर तुझे नियम पाळतील. का? कारण सत्याग्रह करणं हे साध्या सोप्या लोकांचं काम नाहीये. मला जर सांगितलं सत्याग्रह कर आणि मी सत्याचा आग्रह करत 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 बसलो तर मला काहीतरी मर्यादा आहे, लिमिट आहे. ते लिमिट क्रॉस करून मी बसू शकत नाही, कारण माझ्याकडे फॅमिली आहे. त्या कारणामुळे तू लोकांना आधी शिकव, स्वयंसेवक तयार कर, आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातून तू चळवळ कर, ती चळवळ तुझी यशस्वी होईल, असं टिळकांचं मत. टिळकांनी सांगितलं की बाबा तू जर समजा लोकांना म्हणलं उपोषण कर, तर लोक उपोषण करतील. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10 दिवस, पुढं काय.
नाहीच झालं तर 50-50 दिवस उपोषण करावं लागेल. त्यावेळेला लोक साथ देणार का? देणार नाहीयेत. तू स्वयंसेवक तयार कर. पण टिळकांनी सांगितलेल्या या गोष्टी महात्मा गांधींनी ऐकल्या नाहीत आणि त्यामुळे कालांतराने सुरू झालेल्या चळवळी, त्या चळवळी आपल्याला अशा पाहायला मिळतात की चळवळ सुरू झाली खरी, चळवळीची दिशा ठरवली खरी, चळवळीचं ध्येय ठरवलं खरं, पण ते ध्येय पूर्णत्वाला जाण्याच्या आतच नाईलाजाने चळवळ तहकूब करावी लागली. याचा अर्थ ती चळवळ अयशस्वी आहे का? बिलकुल नाही. चळवळ यशस्वीच आहे, परंतु चळवळीमध्ये तहकूब करण्याचं प्रमाण जास्त होतं. 1 ऑगस्ट 1920 ला सुरू झालेली चळवळ नाईलाजाने 12 फेब्रुवारी 1922 ला तहकूब केली. नाईलाजाने तहकूब केलेली आहे. आणि मुळात त्यावेळेला ती तहकूब गांधींना करायचीच होती, कारण इंग्रजांनी दडपशाही लावलेली होती. आणि दडपशाही लावल्यानंतर जर भारतामध्ये दडपशाहीचं प्रमाण वाढलं तर लोक चिडतील. लोक चिडल्यानंतर इकडनं लोक मारतील, तिकडनं दडपशाही होईल, त्यातनं कोणीतरी मरेल. आणि माझ्या घरातला जर एखादा व्यक्ती चळवळीत मेला तर त्यापुढे माझ्या घरातला, माझ्या फॅमिलीतला एकही व्यक्ती चळवळीमध्ये येणार नाही, याची गॅरंटी. त्यामुळे लोक मरणं हे उपयोगाचं नाहीये. म्हणून दडपशाही थांबली पाहिजे. आणि दडपशाही थांबली पाहिजे तर यासाठी काहीतरी केलं पाहिजे, मग चळवळ तहकूब केली पाहिजे. हेच कारण आहे. म्हणून 1 ऑगस्ट 1920, 12 फेब्रुवारी 1922, काहीच नाही. टिळकांनी गांधींनी सांगितलं होतं की जर लोकांनी मला साथ दिली तर मी 1 वर्षाच्या आत स्वराज्य देईन. काहीच नाही. सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाला, मोठ्या दिमागात सुरू झाला. 12 मार्च 1930 ला सुरू झाला, परंतु 5 मार्च 1931 ला गांधी आयर्विन करार, दिल्ली करारानुसार तो तहकूबच करावा लागला. ऑप्शनच नव्हतं. सुरू झालेली चळवळ एक अत्यंत महान वैयक्तिक सत्याग्रह ऑक्टोबर 1940 ला, परंतु ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक महायुद्ध सुरू होतं आणि ते सुरू झालेले युद्ध आशियामध्ये येऊन पोहोचलं, त्यावेळेला ऑप्शनच नव्हता, चळवळ तहकूबच करावी लागली. आणि त्याच पद्धतीने छोडो भारत चित्र मजाच वेगळी. 8 ऑगस्टला घोषणा केली, जबरदस्त घोषणा केली, 2.5 तास भाषण केलं. 9 ऑगस्टला पहाटेच उचललं, डायरेक्ट तुरुंगात, आदलं मधलं काहीच नाही. आणि यानंतर सोडलं कधी? 1943 बायामध्ये 44-45 बाहेर. सो या पद्धतीने काय झालं की चळवळी तेवढ्या प्रमाणात इफेक्टिव्ह झाल्या, पण चळवळीमध्ये जे ठरवलेलं ध्येय होतं, जे ध्येय नेतृत्व करणारा व्यक्ती बाहेर राहून करतो, ते याच्यामध्ये सक्सेसफुल झालं नाही, असं आपल्याकडच्या इतिहासकारांचं म्हणणं. आणि या पद्धतीने आपल्याकडच्या या चळवळी, या चळवळींवरती प्रश्न कसा असतो बघा. सर्वाधिक काळ चालू असणारी चळवळ असहकार चळवळ, सर्वाधिक जनता सहभागी झालेली चळवळ सविनय कायदेभंग चळवळ. मग आता सर्वाधिक काळ असहकार का? कारण असहकारमध्ये आजपर्यंत इंग्रजांना जे जे आम्ही सहकार्य केलं ते सहकार्य इथनं पुढं करायचं नाहीये. मग कुणी सहकार्य केलं? पोलिसांनी केलं, जे भारतीय पोलीस होते. आर्मी, जी भारतीय आर्मी होती. भारतीय शिक्षक होते, भारतीय वकील होते, भारतीय न्यायाधीश होते. इंग्रजांच्या सभांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे भारतीय लोक होते. इंग्रजांच्या पदव्या मान सन्मान घेणारे भारतीय लोक होते. या भारतीय लोकांनी इंग्रजांना सपोर्ट केला, म्हणूनच भारतातलं राज्य इंग्रजांचं वाढलं. आणि त्याच लोकांनी, आता जर भारतीय लोकांनी इंग्रजांना असहकार्य केलं तर भारतातलं इंग्रजांचं राज्य जास्त काळ टिकणार नाही. म्हणून आपल्याला असहकार करायचा आहे. टिळकांनी सांगितलं स्वदेशी, तुम्ही स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा. पण गांधी म्हणले लोक स्वदेशी कधी वापरतील? ज्या वेळेला स्वदेशी स्वस्त होईल. स्वदेशी महाग होतं, परदेशी स्वस्त होतं. आणि परदेशी कापड स्वस्त असल्यामुळे लोकांची एकच मानसिकता आहे की बाबा रे, जे स्वस्त आहे ते आमचं आहे, जे महाग आहे ते आमचं नाहीये. परदेशी महाग काय, परदेशी स्वस्त काय आहे? कारण ते वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून उत्पादित होतं. एकाच दिवशी 100 मीटर कापड उत्पादित होतं. लोकांची रिक्वायरमेंट 50 मीटर, त्यामुळे 100 मीटर उत्पादित झालं, 50 मीटर रिक्वायरमेंट, त्यामुळे काय होणार? किंमत कमी होणार, हे लक्षात घ्या. पण हातावर केलेले, त्यामुळे उत्पादन केवळ 25 मीटर, लोकांची रिक्वायरमेंट 50 मीटर, आणि त्यामुळे किंमत जास्त. मग स्वदेशी तुम्ही कमी करा, लोक आपचूक स्वदेशी घेतील, परत कुठल्याही प्रकारे स्वदेशी चळवळ करण्याची गरज लागणार नाही. मग कसं कमी करा? मग गांधीजींनी सांगितलं, टिळकांची लोकमानसामध्ये प्रतिमा खूप जास्त आहे, टिळकांच्या नावाने फंड उभा करा. टिळक स्वराज्य फंड, जोरदार फंड उभा केला मित्रांनो. यात बालगंधर्वांनी देखील टिळकांसाठी नाटक केलं आणि भरपूर प्रमाणात पैसे कमवले. मोठ्या प्रमाणात प्रत्येक दिग्गज कलाकारांनी पैसे कमवले. लोकांनी वैयक्तिक देणग्या दिल्या. 1 कोटी रक्कम ठरवलेली होती, पण 1,60,00,000 रक्कम जमा झाली. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात चरखे तयार केले आणि ते चरखे लोकांपर्यंत वाटले.
सांगितलं बाबा तुमचं काम झाले, धंदे झाले घरातले, एक काम करा, चरख्यावरती सूत कताई करा, धागा तयार करा, कापड तयार करा आणि मोठ्या प्रमाणात स्वदेशीचं उत्पादन घ्या. त्यातनं स्वदेशी स्वस्त केलं, त्यामुळे स्वदेशी चळवळ परत करायची गरज लागली नाही. आता एक मुलगी होती, जी मुलगी गांधीजींना म्हणाली, गांधी तुम्ही लोकांना सांगतात स्वदेशी घाला, स्वदेशी घाला, कमी घाला, पण स्वदेशी घाला, आणि तुम्ही भरगच्च कपडे घालतायत, आधी तुम्ही कमी करा आणि मग लोकांना सांगा. मुलीचं पटलं. मग गांधींनी ठरवलं की आपण आपला जो काही काठीवाडी पोशाख आहे तो काढायचा. आणि मग बरोबर 9 ऑक्टोबर 1921 उमर सोमाणी यांची मुंबईतली मिल, ज्या मिलमध्ये परदेशी कापडांची होळी पेटवली, त्या ठिकाणी गांधीजींनी काठियावाडी पोशाख पूर्णपणे पेटवला आणि तिथनं त्यांनी धोतर आणि उपरणं घालायला सुरुवात केली. आणि मग गांधीजींना इंग्रज लोकांनी म्हणायला सुरुवात केली अर्ध नग्न फकीर. विस्टन चर्चिल यांचा हा शब्द होता, अर्धनग्न फकीर. तिथपासून खऱ्या अर्थाने गांधीजींना अर्धनग्न फकीर, आणि जे गांधीजी आपल्याला दिसतात आज ते गांधीजी तिथपासून तयार झाले. हातात काठी, खाली धोतर, वरती पंचा किंवा उपरण. या पद्धतीने मित्रांनो हे गांधी तयार झाले 1921 साली. या पद्धतीने ही चळवळ सुरू झाली. चळवळ सुरू होती, जोरदार होती सुरू, आणि त्याच वेळेला प्रिन्स ऑफ वेल्स भारतात येणार होता. लॉर्ड रिडिंग व्हाईसरॉय होते. रिडिंगनी गांधीजींना पत्र लिहिलं, सांगितलं बाबा आमचा एक मेन व्यक्ती येतोय, तुम्ही एक काम करा, ठराविक कालावधीसाठी चळवळ तहकूब करा, तुमच्या ज्या मागण्या त्या आम्ही सगळ्या पूर्ण करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण आमचा महान व्यक्ती येतोय, आता चळवळ करू नका, पण आमचा महान व्यक्ती, त्यांच्यासमोर आमची बदनामी होईल. गांधीजी म्हणले असं जमत नाही म्हणले, हाच महत्वाचा मुद्दा आहे म्हणले आमच्यासाठी. प्रिन्स ऑफ वेल्स समोरच आम्ही आंदोलन करणार, मोठ्या प्रमाणात हरताळ करणार, मोठ्या प्रमाणात परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवणार. लॉर्ड रिडिंग बिचारा हातपाय पडला, गांधीजी ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी प्रिन्स ऑफ वेल्स आले, त्यांचं स्वागत परदेशी कपड्यांच्या होळ्यानी झालं, हरताळाने झालं. ते आले, भारतभर फिरले, आपल्या संसदेच्या कामाचं भूमिपूजन केलं आणि इथनं ते निघून गेले. मग लॉर्ड रिडिंग म्हणाला आता माझी बारी, आता तुम्हाला दाखवतो, आणि सुरू केलं त्यांनी दडपशाही. इतकी जोरदार दडपशाही चालू केली, इतकी जोरदार दडपशाही चालू केली की मग आपल्या गांधींना जाग आली आणि गांधींनी पत्र लिहिलं, वरच्या 3 मागण्या मान्य करा, आम्ही असहकार चळवळ तहकूब करतो. रिडिंग म्हणाले मी तहकूब कर असं म्हणलंच नाही, चालू ठेवा, मला काही प्रॉब्लेम नाही. दुसरं पत्र पाठवलं गांधीजींनी. पत्र काय पाठवलं, वरील 3 मागण्या पूर्ण करा, अन्यथा असहकार ऐवजी आम्ही अजून तीव्र सविनय कायदेभंग चळवळ चालू करू. रिडिंगचं पत्र सुरू करा. आता काय करावं, चळवळ तर बंद करणं गरजेची गोष्ट होती, पण कशी करावी, कारण हवं होतं. आणि याच वेळेला एक कारण मिळालं. गांधी होते गुजरात मधल्या बारडोलीमध्ये. प्रकार घडला उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर जिल्ह्यातल्या चौरी चौरा या गावामध्ये. गावाचं नाव नीट लक्षात ठेवा, चौरी चौरा, आणि पर्याय आलेला आहे चौरी चौरा चौरा चौरी, आणि तिथं सगळं गेम झाला. त्यामुळे लक्षात घ्या चौरी चौरा. आणि त्या चौरी चौरा गावामध्ये शांततेच्या मार्गाने मिरवणूक चालू होती, पण ब्रिटिशांकडनं दडपशाही वाढलेली होती. दडपशाही झाली, त्यांच्यावर गोळीबार झाला, लोक चिडले, गोळीबारामध्ये काही लोक मरण पावले, आणि त्यामुळे लोकांनी हातामध्ये मशाली घेतल्या आणि लोक गोळीबार करणाऱ्या पोलिसांच्या मागं. पुढं पोलीस, मागं लोक. पोलिसांच्या हातात बंदुका तरी ते पुढं पळतात, लोकांच्या हातात मशाली तरी ते मागणं पोलिसांच्या पाठलाग करतात. शेवटी पोलीस पळले, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लपले, दरवाजा लावला, बाहेरचे एवढे पेटले होते त्यांनी पोलीस स्टेशनच पेटवलं. 21 हवालदार, 1 पोलीस, असे 22 जळून खाक. बरं झालं त्या काळात व्हॉट्सअप नव्हतं, नाहीतर दुसऱ्या सेकंदाला बातमी आली असती फोटो सकट. बातमी यायला वेळ लागला. प्रकार घडला 5 फेब्रुवारीला, बातमी मिळाली 12 फेब्रुवारीला, आणि मग गांधी म्हणाले चला आपल्याला मुद्दा मिळाला. तिथं एवढ्या लोकांचा मृत्यू झाला, हिंसा घडली. हिंसा माझ्या तत्वात बसत नाही, बारडोली करारानुसार आम्ही असहकार चळवळ तहकूब करतो. विषय संपला विषय. मग गांधीजींची लोकमानसामध्ये जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कमी झाली. लोक म्हणले अरे कसा असं तू निर्णय घेऊ शकतो, असं नाही जमणार आम्हाला, असं होणारच नाही. चळवळ तुम्ही चालू केली, पण आम्ही होतो ना, आम्ही चळवळीत भाग घेतला ना, मग आमचं कोण ऐकणार. लोकांच्या मनामध्ये इतकी विरोधी भावना तयार झाली, इंग्रजांना कळालं की आता संपलं. इंग्रजांनी लगेच काय केलं, मार्च महिन्यामध्ये गांधीजींनी यंग इंडियामध्ये लिहिलेलं जे एक लेख आहे त्या लेखावरून त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप टाकला, कलम 124 अ.
कारण लोकांना माहिती, इंग्रजांना माहित होतं की आता कोण लोक अडवणार नाही त्यांना जरी अटक केली आपण तरी, आणि त्यामुळे हाच मुद्दा उचलला, गांधीजींना उचललं आणि 6 वर्षांसाठी तुरुंगात टाकलं. अर्थात गांधी फक्त 2च वर्ष तुरुंगात राहिले, कारण नंतर ते तुरुंगातनं बाहेर आले. त्यासाठी त्यांनी उपोषण वगैरे केलं आणि त्यानंतर ते बाहेर आले. कारण जर गांधीजी म्हणजे समजा उपोषणाच्या माध्यमातून गेले असते, मेले असते समजा, तर ती गोष्ट इंग्रजांसाठी वाईट होती आणि त्यामुळे इंग्रजांनी त्यांना बाहेर काढलं आणि त्या माध्यमातून ते उपोषण जे आहे ते उपोषण पूर्णपणे थांबलं. इंग्रजांनी त्यांना बाहेर काढलं. 6 वर्षांची शिक्षा 2 वर्षामध्ये विषय संपवून टाकले. या पद्धतीने गांधीजी बाहेर आले. आता असहकार चळवळ थांबली, संपुष्टात आली, गांधीजी बाहेर आले, व वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीनंतर 1929चं अधिवेशन, लाहोर रावी नदीच्या काठावर झालेलं अधिवेशन, अत्यंत महत्वपूर्ण अधिवेशन. अधिवेशनाचे अध्यक्ष तरुण तडफदार व्यक्तिमत्व पंडित जवाहरलाल नेहरू. अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना दिलं आणि त्यात ठरवलं गेलं की बाबा रे, इथून पुढे काँग्रेसचं ध्येय वसाहती अंतर्गत स्वराज्य हे न राहता पूर्ण स्वातंत्र्य हे राहणार. 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन असून त्या दिवशी सर्वांनी ध्वजवंदन करायचं आणि सविनय कायदेभंग चळवळीचे सर्वाधिकार महात्मा गांधींना असतील. आणि मग गांधींनी चालू केली सविनय कायदेभंग चळवळ. अतिशय उत्तम प्रकारची चळवळ. चळवळीमध्ये गांधींनी जे मुद्दे मांडलेले मित्रांनो, ते मुद्दे खतरनाक मुद्दे होते आणि त्याच मुद्द्यांमुळे भारतातील सर्वाधिक जनता सामील झालेली राष्ट्रीय स्तरावरची एकमेव चळवळ सविनय कायदेभंग चळवळ. मुद्दे होते 3. एक होता मीठ, दुसरं होतं जंगल आणि तिसरं होतं शेतसारा. मीठ ही अशी गोष्ट आहे, टाटा बिर्ला पासून गरिबांपर्यंत प्रत्येकजण खातात. टाटा बिर्ला मी मीठ खात नाही, होणार आहे का? गरीब, अरे मी गरीब आहे, भिकारी, मला मीठ नाही आवडत, मीठ नाही खात, अजिबात नाही. मीठ प्रत्येकाला लागतं, मीठ चवीपुरतं प्रत्येकालाच लागतं. आणि त्यामुळे मीठ ही अशी गोष्ट आहे की जी गोष्ट पदार्थात नसेल तर पदार्थाची व्हॅल्यू 0, पण मिठाला वैयक्तिकरित्या व्हॅल्यू पण 0. मीठ हे पदार्थाबरोबर खाण्याची गोष्ट आहे, पण मला जर समजा खूप गोड मी खाल्लं आणि मला गोडाचा कंटाळा आला म्हणून वाटीत मीठ घेतलं आणि चमच्याने खाल्लं, असं झालंय का? आणि जर असं होत असेल तर एरवाडा. आदला मधला ऑप्शन नाही आपल्याकडे, हे लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या, मीठ याला वैयक्तिक व्हॅल्यू नाहीये, पण मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला व्हॅल्यू नाहीये. मग अशा मिठाबद्दल जर समजा आपण करार केला किंवा कायदा केला आणि त्या कायद्याला विरोध करण्यासाठी एखादं आंदोलन उभं केलं तर 100% सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती त्या आंदोलनात सहभागी होणार. कारण प्रत्येकाला माहिती आहे की ह्याच्यावरती जो कर आहे तो मला त्रासदायक आहे. जर मी आंदोलनात सहभागी झालो तर हा कर कमी होणार, कर कमी झाला की मला फायदा होणार, आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सहभागी झाला. बरं, आता प्रत्येक व्यक्ती सहभागी झाला, पण जंगलातला व्यक्ती तो म्हणतो मी मीठ खात नाही, मला काही गरज नाही, तुम्ही करा आंदोलन, मी नसतो करत. आता काय करायचं? मग जंगलातल्या व्यक्तींसाठी ठरवलं जंगल कायदा. जंगल कायद्यानुसार जंगलाच्या बफर झोनमध्ये आदिवासी लोकांना प्रवेश बंदी, कुठल्याही प्रकारे जंगल साहित्य, पालापाचोळा, डिंक वगैरे अशा गोष्टी सुद्धा गोळा करायच्या नाहीत, शिकारीला बंदी. मग आता आदिवासी लोकांनी करायचं काय? मुळात ते आदिवासी जंगलात शिकार करून खाणार. आता त्यांनीच शिकार नाही करायची तर मग कुणी करायची? बाहेरच्यांनी येऊन करायची का? बरं, त्यांनी तिथले पदार्थ गोळा नाही करायचे तर कुणी करायचे? बरं, त्यांनी जगायचं कसं, खायचं कसं? यामुळे या आदिवासी लोकांना बरोबर घेतलं आणि त्यातनं जंगल कायद्याचा विरोध करायचा असं ठरवलं. त्यामुळे सगळे आदिवासी लोक पण एकत्र आले. सर्वसामान्य मिठामुळे आले, आदिवासी जंगल कायद्यामुळे आले. शेतकरी असा प्राणी आहे किंवा शेतकरी असा व्यक्ती आहे की जो व्यक्ती समाजात काही घडू दे आपल्याला घेणं नाहीये, आपण आणि आपली शेती. कोरोना आला, शेतीचे कामं थांबले का? कधीच नाही थांबले. कोरोना आला तिकडं, आपण आपलं निवांत, आपण आपली शेती चालू ठेवलेली आहे. अशा पद्धतीचा हा शेतकरी. व शेतकऱ्याला शेतकऱ्याचा प्रश्न द्यायचा. मग काय शेतकऱ्याचा मुद्दा काय? शेतसारा. चला शेतसारा. मग शेतसारा आम्ही भरणार नाही, आंदोलन चालू केलं. मग शेतकरी आंदोलनात सहभागी झाला. अशा पद्धतीने सर्वसामान्य, आदिवासी, शेतकरी प्रत्येक व्यक्ती उठावात सामील झाला आणि त्यामुळे सर्वाधिक लोक सामील झालेला हा उठाव किंवा ही चळवळ सविनय कायदेभंग चळवळ. मित्रांनो, ही चळवळ सुरू झाली 12 मार्च 1930ला, पण 6 मे 1930ला गांधींना उचलून तुरुंगात टाकलं. त्यामुळे चळवळीमध्ये फक्त 2च महिने गांधी बाहेर होते. आणि मग ज्यावेळेला ही चळवळ पूर्ण चालू होती त्याच वेळेला डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे चालू होती गोलमेज परिषद पहिली. गोलमेज परिषद जी पहिली होती त्या परिषदेमध्ये अध्यक्ष जे होते ते अध्यक्ष म्हणजेच कोण? तर इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. मॅकडोनाल्डने विचार केला, अरे बाबा गांधी आले नाहीत, चर्चा केली लोकांबरोबर, काहीच झालं नाही. मग मॅकडोनाल्ड म्हणाले, काहीही करा
पण गांधींशिवाय चर्चा अपुरी. का अपुरी समजून घ्या. इंग्लंडमधली मुलगी आहे, भारतातला मुलगा आहे, लग्न आहे इंग्लंडला, त्यामुळे वराड निघाले लंडनला. वराड लंडनला निघाले, विमानामध्ये सगळे वराडी मंडळी बसलेले आहेत, विमान लंडनला उतरलेले, सगळे हॉटेलमध्ये गेलेले आहेत, लग्नाची घटिका जवळ आलेली आहे. गुरुजी म्हणतात मुलाचे मामा मुलाला घेऊन या. मुलाचा मामा गेला रूम मध्ये मुलाला आणण्यासाठी. नंतर कळलं की यार वर्ग तर भारतातच विसरला. तशी अवस्था आमची झाली होती. जे नाही उपयोगाचे ते सगळे आले, पण जे उपयोगाचे आहे तो आलाच नाही. ते आमचे महात्मा गांधी म्हणजेच आमचे सगळ्यात महत्वाचे नेते. गांधींना आणा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही. आणि गांधींना आणलंच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करा, वाटेल ते करा, ते जे म्हणतील ते ऐका, पण गांधी आले पाहिजे. जे म्हणतील ते ऐका. याच्यामध्ये 23 मार्च 1931ला ज्यांना फाशी होणार होती असे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी सुद्धा रोखण्याचा अधिकार महात्मा गांधींकडे असू शकतो. पण तो निर्णय घेतला का नाही घेतला याच्याबद्दल संदिग्धता आहे. हा मुद्दा इतिहासामध्ये संदिग्ध मुद्दा म्हणून ओळखला जातो. आणि यामुळे खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम आहेत. कारण जर फाशी आहे तर त्या फाशीचं रूपांतर जन्मठेपेत करता आलं असतं तर अतिशय उत्तम झालं असतं. पण ह्याच्याबाबत संदिग्धता खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात मतमतांतर आहेत आणि त्या कारणामुळे तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, पण घेता येणार नाही. सो लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा सुद्धा मुद्दा या करारामध्ये, आयर्विन करारात, दिल्ली करारात मांडता आला असता. परंतु काय झालं माहित नाही. आणि त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, जे तुरुंगात गेले होते त्या सगळ्यांना तुरुंगातनं बाहेर काढा, मग आम्ही अधिवेशनाला उपस्थित राहू आणि आमचे सविनय कायदेभंग चळवळीत जे मुद्दे ते मुद्दे मान्य करा, मग आम्ही तुमच्या गोलमेज परिषदेला येतो, आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. सगळे मुद्दे या 5 मार्चच्या गांधी आयर्विन करारात मान्य झाले. मग गांधी म्हणाले की आम्ही सविनय कायदेभंग चळवळ तहकूब करतो. चळवळ मूळतः चालू राहिली कधी तर गांधीजींच्या नेतृत्वामध्ये मार्च, एप्रिल, मे मध्ये. नंतर गांधी तुरुंगात, फेब्रुवारीत त्यांना सोडलं आणि 5 मार्चला करारामध्ये सविनय कायदेभंग चळवळ थांबवली. पण मित्रांनो, सर्वाधिक जनता सामील झालेली ही चळवळ. पण या चळवळीत मुस्लिम समाजाला सांगितलं गेलं होतं की कुठल्याही प्रकारे गांधीजींची साथ देऊ नका, कारण सविनय कायदेभंग चळवळ ही गांधीजींनी हिंदूंसाठी चालू केलेली, काँग्रेससाठी चालू केलेली चळवळ आहे. आता कुठला मुद्दा हिंदूंचा होता मला माहित नाही, कुणालाच माहित नाही, पण ते तसं म्हणले. आणि त्यावेळेला मुस्लिम व्यक्तींनी विरोध केला, पण एकच मुस्लिम व्यक्ती जो गांधीजींच्या बरोबर उभा राहिला तो व्यक्ती म्हणजे सरहद्द गांधी, खान अब्दुल गफार खान. अफगाणी पठाण जे वायव्य सरहद्द प्रांतातले त्या प्रांतातल्या अफगाणी पठाणांना बरोबर घेतलं गेलं आणि त्यातनं त्यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली. लाल रंगाचे कपडे घातले, लाल डगलेधारी असताना म्हटलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतसारा विरोधी आंदोलन हे उभं केलं. त्यामुळे मुस्लिम समाजाने साथ दिली का तर हो दिली. कोणाच्या माध्यमातून तर खान अब्दुल गफार खान यांच्या माध्यमातून. कुठल्या चळवळीमध्ये तर या चळवळीत सत्य काय नाव त्याचं तर सविनय कायदेभंग चळवळीमध्ये. आणि मग आपल्याकडची महत्वाची चळवळ वैयक्तिक सत्याग्रह. महत्वाचा मुद्दा आहे, पण वैयक्तिक सत्याग्रहामागचं जे तत्वज्ञान आहे गांधीजींचं ते जबरदस्त आहे आणि या तत्वज्ञानाला सॅल्यूट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जागतिक स्तरावरचं दुसरं महायुद्ध चालू आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये जगामध्ये लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा प्रकारची खेळी ही अमेरिकेने आणि इंग्रजांनी खेळलेली होती. कारण एका बाजूला होता ॲडॉल्फ हिटलर याचा जर्मन, त्याचप्रमाणे बेनिटो मुसोलिनी यांचा इटली, आणि त्यांच्याच विरुद्ध होता लोकशाही मार्गाने येणारा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झालेलं हे युद्ध. या युद्धामध्ये ब्रिटिशांनी सांगितलं की बाबा रे भारत आमच्या बाजूने आहे. पण भारत म्हणाला जर आम्ही तुमच्या बाजूने, तुम्ही लोकशाहीला सपोर्ट करतात, आधी आम्हाला स्वातंत्र्य द्या, आधी आम्हाला स्वातंत्र्य द्या, म्हणजे तुम्ही लोकशाहीला सपोर्ट करतायत. आणि मग जर तुम्ही लोकशाहीला सपोर्ट करतायत, आम्हाला स्वातंत्र्य दिलं तर आम्ही तुमच्या बाजूने लढणार, नाहीतर आम्ही तुमच्या बाजूने लढणार नाहीत. पण या वेळेला नेमकं करायचं काय? आपलं म्हणणं इंग्रज ऐकत नाहीयेत, मग करायचं काय? बरं, इंग्रज प्रत्येक आखाड्यांवरती मार खातायत. इंग्रज आणि फ्रेंच या काळात प्रत्येक युद्ध आखाड्यांवरती मार खायचे, त्यांचा पराभव व्हायचा इटलीकडनं आणि जर्मनीकडनं. आणि अशा वेळेला जर भारतामध्ये आपण जोरदार आंदोलन उभं केलं तर लक्षात घ्या, इंग्रज बाहेर मार खातायत आणि आपण जर त्यांच्या विरुद्ध आंदोलन चालू केलं तर बाहेरचा राग ते घरात काढणार. म्हणजे उदाहरणार्थ नवरा फुल ढोसलेली आहे,
बाहेर फिरतोय, येता येता त्याला रस्त्याने चालता येत नाहीये, इतरांना धक्के देतोय, धक्के दिल्यामुळे इतर लोक त्याला मारतायत, घरी आल्यानंतर वाटतं शांतता मिळेल, बायको ओरडायला लागली आणि तो मग बाहेरचा सगळा राग काढतो कुणावरती? बायकोवरती, हक्काच्या माणसावरती. हे लक्षात घ्या. तसं हक्काचा माणूस भारतातला व्यक्ती, त्यामुळे भारतात जर चळवळ मोठ्या प्रमाणात झाली तर सगळा राग कोणावर निघल? भारतीयांवर. मग चळवळ अशी करा की त्या चळवळीमुळे इंग्रजांना त्रास होणार नाही, पण आपल्याकडच्या लोकांना काम मिळेल, चळवळ चालू राहील असं लोकांना वाटेल. आणि यासाठी चालू केली वैयक्तिक सत्याग्रह. पहिले सत्याग्रही अर्थात ऋषितुल्य व्यक्तिमत्व आचार्य विनोबा भावे, आणि त्यामुळे सुरुवात झाली वर्धा पवनार या ठिकाणी, शेवगाव या गावामध्ये. या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतरचं दुसरं व्यक्तिमत्व सरदार पंडित जवाहरलाल नेहरू, आणि तिसरं व्यक्तिमत्व ब्रह्मदत्त शर्मा. या माध्यमातून 3 पहिले वैयक्तिक सत्याग्रही, मग इतर सर्वजण, आणि ठरलं गाव, तालुका, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्र या प्रत्येक स्तरावरच्या काँग्रेस समित्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी व्हायचं. आपल्या मागण्यांचं परिपत्रक आपल्या लेवलच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याकडे द्यायचं आणि तिथनं आंदोलन थांबवायचं. पोलिसांनी पकडलं, तुरुंगात जायचं. थोडक्यात हे आंदोलन जेल भरो आंदोलन होतं थोडक्यात. आणि या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं. पण मित्रांनो, या आंदोलनाचा शेवट मात्र पुन्हा एकदा गांधीजींनी हे आंदोलन तहकूब करण्यात केला. का केला? कारण याच काळामध्ये जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रेंच आणि इंग्रजांच्या विरुद्ध युद्धामध्ये उतरलेलं होतं. आणि जपान उतरल्यामुळे आता खऱ्या अर्थाने युद्ध आशियात आलेलं आहे, म्हणजेच भारताच्या प्रवेशद्वारावरती आलेलं आहे. आणि त्यामुळे आता जर समजा आपण ब्रिटिशांचा विरोध केला आणि आपल्यावर जर कोणी आक्रमण केलं तर ब्रिटिश म्हणतील बघा तुमचं तुम्ही, आणि ते आपल्याला परवडणारं नाही. म्हणून कसल्याही परिस्थितीत चळवळ काय करा? तहकूब करा. आणि या पद्धतीने ही वैयक्तिक सत्याग्रह चळवळ तहकूब केली. मग त्यानंतर आपल्याकडे कुठलं कमिशन आलं? क्रिप्स कमिशन आपल्याकडे आलं. आणि त्या क्रिप्स कमिशनच्या माध्यमातून आपल्याला खूप काही मिळेल अशी अपेक्षा होती, पण आपला भ्रमनिरास झाला. आपल्याला काहीच मिळालं नाही. आपल्या लोकांनी मागणी केली होती खूप काही गोष्टींची, पण याच्यामध्ये काहीच मिळालं नाही. आणि त्यामुळे शेवटी ठरवलं गेलं की आपल्याला काय करायचंय, ते एक अशी चळवळ चालू करायची आहे की जी चळवळ सगळ्या चळवळींचा शेवट असतो, आणि त्याचं नाव छोडो भारत. मित्रांनो, ही चळवळ, या चळवळीचं प्लॅनिंग झालं. मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानावरती ही चळवळ घ्यायचं ठरवलं झालं. यामध्ये अध्यक्षस्थानावरती होते मौलाना अबुल कलाम आझाद, आणि या पद्धतीने या ठिकाणी अधिवेशन भरवलं गेलं. या अधिवेशनात महात्मा गांधींनी 2.5 तास भाषण केलं. आणि 2.5 तासाच्या भाषणामध्ये गांधीजींनी चले जाओ, छोडो भारत, करेंगे या मरेंगे, चलो दिल्ली, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या. आणि या घोषणांच्या माध्यमातून मित्रांनो, वातावरण इतकं तापलं की 9 ऑगस्टला पहाटे गांधीजी झोपेतच असतील त्याच वेळेला गांधींना उचललं. बरं, गांधींना उचलण्यासाठी वेळ हाच महत्वाचा होता बरं का, झोपेतच असताना पहाटेचा. कारण गांधी जर दिवसभर त्यांना कधी उचलायचं म्हणलं तर प्रॉब्लेम काय आहे? कारण गांधी दिवसभर लोकांच्या गराड्यात, आणि लोकांच्या गराड्यातनं गांधींसारख्या नेत्याला उचलून नेणं म्हणजे अवघड काम आहे. म्हणून पहाटेच्या वेळेला त्यांना उचललं. पुण्यातल्या सर आगाखाना पॅलेस याच्यामध्ये त्यांना ठेवलं गेलं. पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांना उचललं. आणि नगरच्या जो काही तिथला जो नगरचा बीबी चांद बीबीचा महाल आहे, त्या चांद बीबीच्या महालात एक तुरुंग आहे, त्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं. आणि या पद्धतीने आपल्याकडे ही चळवळ भारतातली पहिली आणि शेवटची राष्ट्रीय स्तरावरची भूमिगत चळवळ सुरू झाली, ज्याच्यामध्ये नेमकं चळवळ करतंय कोण याची नावच कोणाला माहित नाहीत, त्याला आपण भूमिगत म्हणतो. ज्याच्यामध्ये अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, उषा मेहता, विठ्ठलभाई झवेरी या लोकांनी मिळून ही चळवळ चालू केली. चळवळीमध्ये 3 महत्वाचे फंडे होते, 3 महत्वाचे मुद्दे होते. पहिला मुद्दा होता, आजपर्यंत भारतात एखादी चळवळ, एखादा उठाव झाला तर तो उठाव इंग्रज लगेच दडपून टाकत होते. मग ते का दडपून टाकायचे? कारण दळणवळणाचे साहित्य सगळ्यात महत्वाचे आणि स्ट्रॉंग होते, आपल्याला त्याला उडवायचे. मग पहिला एक गट तयार केला. त्या गटाने ठरवलं की रस्तेत, पण त्या रस्त्यांच्या मधोमध खड्डे तयार करा, जेणेकरून सलग रस्त्यावरनं प्रवास कोणालाच करता येणार नाही. खड्डे केले गेले, मोठमोठे खड्डे केले गेले, जेणेकरून एखाद्या भागात उठाव झाला, युद्ध झालं किंवा चळवळ झाली तर ती चळवळ मोडण्यासाठी इंग्रजांचं समजा पोलीस निघालं, आर्मी निघाली तर त्या आर्मीला रस्त्यावरून जाताच येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती.
रेल्वे आहे, रूळ उखडून टाका, रूळ उखडून टाकले. तारा यंत्र आहेत, तारा कट करून टाका. डाक व्यवस्था आहे, पोस्टमास्टर गायब करून टाका. अशा पद्धतीने चळवळीची पहिली यंत्रणा राबवली गेली आणि ती यशस्वी पद्धतीने ती राबवली गेली. मग दुसरी यंत्रणा भारतामध्ये एका ठिकाणी चळवळ सुरू झाली की दुसऱ्या ठिकाणी होतच नाही. मग एका ठिकाणची प्रेरणा दुसऱ्या लोकांना मिळाली पाहिजे, यासाठी या ठिकाणी चळवळ सुरू झाली आणि आता तुम्हीही करा, ही बातमी इथून इकडे पोहोचवली पाहिजे. मग कशी पोहोचवायची? ह्याच्यासाठी मुंबईमध्ये विठ्ठलभाई झवेरी यांच्या आर्थिक मदतीतनं उषा मेहता यांनी काँग्रेस आझाद रेडिओ स्थापन केला. या माध्यमातून बातमी एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पोहोचवली गेली. चळवळीची दिशा, चळवळीची दशा, चळवळ मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढत गेली. आणि मग सगळ्यात शेवटचा मुद्दा, आता तुमचं सरकार आम्ही अनुभवलं, आता बास झालं तुमचं सरकार, आता सरकार आमचं. तुम्ही बाजूला व्हा, सरकार आमचं. नाव दिलं गेलं प्रति सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट. उत्तर प्रदेश बालिया, पश्चिम बंगाल मिदनापूर, बिहार भागलपूर आणि महाराष्ट्र सातारा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसरकार स्थापन झाले. भारतातलं पहिलं प्रतिसरकार उत्तर प्रदेश बालिया आणि भारतातलं सर्वाधिक काळ चाललेलं प्रतिसरकार महाराष्ट्र सातारा. साताऱ्यातल्या प्रतिसरकारचे प्रमुख होते क्रांतिसिंह नाना पाटील. 43ला स्थापन झालं, 46ला संपलं. क्रांती अग्रणी नागनाथ अण्णा नायकवडी, यशवंतराव चव्हाण. फील्ड मार्शल होते GD बापू लाड. मुख्यालय होतं कुंडल. आणि सरकारमध्ये एक नियम होता, जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला ऐन चौकात उभं करायचं आणि ऐन चौकात उभं करून त्याच्या पायाला आणि त्याच्या हाताला पत्र्या ठोकायच्या. पत्र्या म्हणजे काय तर पाय आणि हात याच्या पंजाप्रमाणे पत्रा घ्यायची आणि ती पत्रा घेऊन खिळ्याने ठोकायची. विचार करा, त्यावेळेला त्याचं काही किंचाळी ओरडणे, हे ओरडणं आजूबाजूचा प्रत्येक गावकरी ऐकणार, प्रत्येक समाजातला व्यक्ती ऐकणार. आणि त्यामुळे माझ्या मनात जर एखादी गुन्हा करण्याची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती त्या त्रासामुळे माझी पण बंद होऊन जाणार. मी पण गुन्हा बिना काही करणार नाही, कारण मला माहिती आहे एवढा भयानक त्रास अजिबात नको बाबा. आपल्या समोर गुन्हेगाराला शिक्षा दिली जात नाही आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारे गुन्हेगाराला काय प्रकारची शिक्षा भोगावी लागते हे कळत नाही. याच्यासाठी खऱ्या अर्थाने तुरुंगवारी एकदा तरी घडली पाहिजे. तुरुंगातली अवस्था कशी असते, आता येरवाड्यासारखं तुरुंग आपण बाहेरनं बघतो, इतकं सुंदर वाटतं, आतमध्ये गेल्यानंतर डेंजर दिसतं. मी गेलेलो आहे, म्हणजे फक्त बघण्यासाठी गेलो, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला वाटतं काय बाबा केलं का काय, तसं काही नाही. मी बघण्यासाठी गेलो होतो, आमचा प्रोजेक्ट होता, पण आतमधली अवस्था इतकी बेकार. आपण बघितलेलं असतं एक मोठा तुरुंग आणि त्या तुरुंगामध्ये एकच माणूस, अजिबात नाही, कोंबलेले असतात माणसं आणि सगळं आतमध्येच असतं. हे ते सगळं तिथं आतमध्येच इतकं घाण असतं की विचारायला असतो. बेकार अवस्था असते, बिलकुल चांगलं नसतं. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर एकतर तुम्ही सज्जन होतात, नाहीतर तुम्ही लागतात कामाला. दोन्हीपैकी काहीतरी होतं नाही. हे एक टोक असतं, हे एक टोक असतं. आणि मग या ठिकाणी जर जाऊन बघितलं आणि तिकडनं आलात तर मग तुम्ही ठरवतात की बाबा रे नको, शांतपणे आपला आपला जागा, खा प्या झोपा, निवांत राहा, तिकडे गेलं संपलं सगळं, हे ठरलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ही प्रवृत्ती नष्ट करायची असेल तर अशा प्रकारे गुन्हेगारांना समोर शिक्षा, पत्र्या ठोकून शिक्षा. म्हणून सरकारचं नाव प्रतिसरकार, पत्री सरकार. या माध्यमातून हे सरकार आणि या माध्यमातून हे चले जाव नावाचं आंदोलन, छोडो भारत नावाचं आंदोलन. मित्रांनो, हे सगळ्या प्रकारच्या चळवळी गांधीजींच्या कालखंडात घडल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये गांधीजींच्या माध्यमातून, गांधींच्या कालखंडाच्या माध्यमातून एक अशी परिस्थिती निर्माण केली गेली की ज्या परिस्थितीतनं भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कसं मिळेल ही पद्धत ही अवलंबली गेली किंवा ह्या पद्धतीचा विचार केला गेला आणि त्यातनं ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं या प्रकारची एक परिस्थिती निर्माण केली गेली. म्हणजे गांधींच्या कारणामुळे भारताने हिसकावून घेतलेलं नाहीये स्वातंत्र्य, भारताने ते स्वातंत्र्य आपल्याला मिळावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि त्यानुसार ते आपल्याला मिळालेली स्वातंत्र्यता आहे किंवा आपल्याला मिळालेलं ते स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारे आपण ते हिसकावून, लुबाडून, आक्रमण करून, युद्ध करून मिळवलेलं नाहीये. आपण त्या परिस्थितीला निर्माण करून स्वातंत्र्य इंग्रजांना देण्यास भाग पाडलं आणि यासाठी हा गांधी कालखंड. या प्रकारे काँग्रेसचे 4 महत्वाचे कालखंड आणि या पद्धतीने हा काँग्रेसचा इतिहास.